आज आपण चर्चा करत आहोत श्रीमद भागवतम स्कंध क्रमांक 1 अध्याय क्रमांक 3. शीर्षक आहे अवतारी श्रीकृष्ण आणि श्लोक क्रमांक 25. अथासौ युग संध्यायां दस्यु प्रायेषु राजसु जनिता विष्णु यशसो नाम्ना कल्किर्जगत्पतिः अथासौ युग संध्यायां दस्यु प्रायेषु राजसु जनिता विष्णु यशसो नाम्ना कल्किर्जगत्पतिः अथासौ युग संध्यायां दस्यु प्रायेषु राजसु जनिता विष्णु यशसो नाम्ना कल्किर्जगत्पतिः सौ युग संध्यायां दस्यु प्रायेषु राजसु जनिता विष्णु यशसो नाम्ना कल्किर्जगत्पतिः अथासौ युग संध्यायां दस्यु प्रायेषु राजसु जनिता विष्णु यशसो नाम्ना कल्किर्जगत्पतिः. माताजी. अथासौ युग संध्यायां दस्यु प्रायेषु राजसु जनिता विष्णु यशसो नाम्ना कल्किर्जगत्पतिः. अथासौ युग संध्यायां दस्यु प्रायेषु राजसु जनिता विष्णु यशसो नाम्ना कल्किर्जगत्पतिः. आपण शब्दांचं भाषांतर, श्लोकाचं भाषांतर आणि तात्पर्य पाहूयात. कृष्ण कृपा मूर्ती एसी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपादद्वारे. अथ त्यानंतर असौ ते भगवान युग संध्यायां युगांच्या संधीत दस्यु चोर दुष्ट प्रायेषु प्रायः सर्व राजसु शासक जनिता जन्मतील विष्णु यशसह विष्णु यश नामना नावाचे कल्किही कल्की अवतार जगतपतीही जगतपती. भाषांतर. त्यानंतर 2 युगांच्या संधीच्या काळात जगतपती भगवंत कल्की रूपाने अवतार घेतील. ते विष्णू यश नावाच्या ब्राह्मणाचे पुत्र होतील. त्यावेळी पृथ्वीवरील शासक प्रायः अधमावस्थेला पोहोचलेले चोर होतील. तात्पर्य. येथे कल्कीच्या अवताराविषयी दुसरी एक भविष्यवाणी करण्यात आली आहे. ते 2 युगांच्या संधी काळात अर्थात कलियुगाच्या शेवटी आणि सत्ययुगाच्या प्रारंभी अवतीर्ण व्हावयाचे आहेत.
कृत, त्रेता, द्वापार आणि कली अशा चतुर्युगांचे चक्र दिनदर्शिकेतील महिन्यांप्रमाणे सतत फिरत असते. वर्तमान कलियुगाचा कालावधी 4,32,000 वर्षे आहे. त्यापैकी कुरुक्षेत्रावरील युद्धानंतर आणि परीक्षित महाराजांच्या शासन काळाच्या अंतापासून आतापर्यंत केवळ 5,000 वर्षे होऊन गेली आहेत. म्हणून 4,27,000 वर्षे अद्यापि जावयाची आहेत. त्यानंतर भागवतामध्ये अगोदरच सांगितल्याप्रमाणे कल्कीचा अवतार प्रकट होईल. त्यांच्या वडिलांचे विष्णू यश हे नाव असेल. ते विद्वान ब्राह्मण असतील आणि त्यांचे गाव संभळ ग्राम असेल. वर सांगितल्याप्रमाणे सर्व भविष्यवाणी क्रमबद्ध रीतीने खऱ्या ठरतील, कारण ही भागवताची अधिकारवाणी आहे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं सागरजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानो सुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आज आपण श्रीमद भागवतम मधील 24 अवतारांची एक शृंखला आहे. त्यामध्ये काही लीला अवतार आहेत, काही गुण अवतार आहेत, काही मन्वंतर अवतार आहेत. पण अशा प्रकारे 24 वेगवेगळ्या अवतारांची एक यादी आपल्याला सूत गोस्वामींनी दिली आहे आणि त्यामध्ये हा शेवटचा उल्लेख आहे आज कल्की अवताराचा. याबद्दल बोलण्यापूर्वी आपण आपल्यामध्ये राधेश्याम मोहन प्रभू बसलेत. आपण लहानपणापासून त्यांना राधेश्याम म्हणतो, पण आता त्यांना नाव राधेश्याम मोहन प्रभू मिळालंय. आणि ज्यांना आपण गायकवाड प्रभू म्हणतो त्यांचं आता नाव आहे शुद्ध राम प्रभू. तर त्यांना आपण अभिनंदन करूया. त्यांना परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांची असीमित कृपा आधीपासूनच मिळाली आहे, पण आता सगळ्यांच्या समोर मिळाली त्यांना. जय श्री शुद्धराम प्रभू की जय. जय श्री राधेश्याम मोहन प्रभू की जय. आपण चर्चा करतोय की कशा प्रकारे 24 वेगवेगळ्या अवतारांची यादी यांनी दिली आहे. आणि बहुतेक पुढच्या श्लोकामध्ये किंवा त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये सूत गोस्वामी म्हणतात, पण कोणाला असं वाटू नये की ही यादी आता परिपूर्ण यादी आहे. अवताराही असंख्य याम म्हणतात. असंख्य अवतार आहेत. आणि त्यासाठी उपमा काय देतात? म्हणतात
जशा धारा पाण्याच्या वाहा जातात. काही डोंगरात आपण गेलो तर किती धारा असतात मोजू नाही शकत, किंवा आपल्याला समजेल असं समुद्रामध्ये किती लाटा असतील. तर तेवढे अवतार आहेत. म्हणजे का असतील एवढे अवतार? म्हणतात वेगवेगळ्या, एक खूप सुंदर श्लोक आहे, ब्रह्माजी दुसऱ्या स्कंदामध्ये बोलतात. त्याची पहिली ओळ आता आठवत नाहीये मला, पण त्याच्यामुळे यद यद धियात उरुगाय विभावन यंती तत्तद वपुः प्रणयसे सद अनुग्रहाय. तर ब्रह्माजी म्हणतात परमेश्वर या जगामध्ये कशाला येतात? यद यद धियात उरुगाय विभावयंती, जे जे भक्त ज्या ज्या भावनेमध्ये परमेश्वराशी श्रीकृष्णाशी नातं जोडण्यासाठी आतुर आहेत, तत्तद धिया उरुगाय तत्तद वपुः प्रणयसे सद अनुग्रहाय. तर त्यांच्या भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी तत्तद वपू तशा प्रकारे रूप धारण करून श्रीकृष्ण येतात. जर आपण श्रीकृष्णांशी प्रेम केलं तर श्रीकृष्ण प्रेम रूपात येतील, आणि जर आपण श्रीकृष्णांचं ऐकलं नाही तर मग कल्की रूपात येतात. दीनबंधो जगतपती है ना. तर आजच्या श्लोकामध्ये होतं कल्की जगतपती आहेत, तर तेच कृष्ण आहेत. तर दश अवतार स्तोत्र आहे, आणि दश अवतार स्तोत्रामध्ये जयदेव गोस्वामी जेव्हा कल्कींबद्दल बोलतात तेव्हा म्हणतात धूमकेतू इव. आकाशात जसं धूमकेतू असतो तो वेगाने फक्त जात असतो, तो कोणाची वाट नाही बघत आणि विचार परवानगी वगैरे मागत नाही, त्याचा रस्ता ठरलेला आहे, तो आपल्या रस्त्याने जाणार आणि येणार, आणि उज्ज्वळ असतो आणि प्रखर असतो. तर कल्की अवताराबद्दल जयदेव गोस्वामी म्हणतात एका धूमकेतू सारखा आहे. फक्त प्रखर रूपाने वेगाने कल्की अवतार येतात आणि आपलं काम करून निघून जातात. तर 12व्या स्कंधामध्ये जेव्हा कलियुगाचं वर्णन केलंय, मला वाटतं दुसरा किंवा तिसरा अध्याय आहे, त्याच्यामध्ये कलियुगामध्ये परिस्थिती काय असेल त्याचं वर्णन केलंय. तर त्याच्यामध्ये म्हणतात ततश्चानुदिनम धर्म, अनुदिनम, अनुदिनम म्हणजे प्रत्येक दिवसाने, ततश्चानुदिनम धर्म सत्यम शौचम क्षमा दया कालेन बलिना राजन नंक्षती आयुर्बलम स्मृती. तर काही काही गोष्टी याच्यामध्ये दिल्या, धर्म, सत्यम शौचम क्षमा दया आयु बलम स्मृती, 7-8 गोष्टी दिल्या. तर म्हणतात कलियुगाच्या प्रभावामुळे दर दिवशी या सगळ्या गोष्टींचा ऱ्हास होईल. आणि मग ते दिल्यानंतर 12व्या स्कंदामध्ये शुकदेव गोस्वामी सांगतात की शेवटी जसं बागेमध्ये सध्या प्रलय चालू आहे, जर तुम्ही बघत असाल तर सगळ्या नासधूस कटिंग चालू आहे, तर कोणी येईल आणि म्हणेल लोक बाग जगवतायत की बाग मारतायत. तर काय आहे सत्य, काय आहे, कोण आहे कुमुदवनचे, कोण आहेत सेवक इथे? कोणी नाही आहेत किंवा लपलेले आहेत, हे जपा करतायत. सो त्यांना जर विचारलं की अशी का तुम्ही प्रलय का करताय, तर म्हटलं हो प्रलय नाहीये प्रभूजी, याला बागेला सुंदर करायचं आहे, आणि म्हणून ऑफिशियल वर मेसेज पण टाकलाय एवढ्या फुलांसाठी एवढी देणगी, या फुलांसाठी एवढी देणगी. तर हे सर्व फुलं तिथे लावायची आहेत, पण ते सृष्टी होण्यापूर्वी प्रलय होणं गरजेचं असतं. तर म्हणून आज जो प्रलय आपल्याला कुमुदवन बागेत दिसतोय तो सृष्टीच्या पहिल्याचा प्रलय आहे. आणि तसंच 12व्या स्कंदामध्ये सांगतात की कल्की अवतार जेव्हा येतात तेव्हा ते प्रभुपाद एका प्रवचनामध्ये म्हणतात, सो कल्की डज नॉट प्रीच. श्रीकृष्ण उपदेश देतात, श्री चैतन्य महाप्रभू पण उपदेश देतात, पण म्हणतात कल्की प्रचार नाही करत, कल्की इथे वापर नाही करत. कल्कीच्या हातामध्ये एक तलवार असते, पांढरे शुभ्र त्यांचा वर्ण आहे, आणि त्यांच्या घोड्याचं नाव आहे देवदत्त. त्या पांढऱ्या शुभ्र देवदत्त घोड्यावर आरूढ होतात, स्वार होतात. प्रभू शंख नाही वाजायचा. सो पांढऱ्या शुभ्र घोड्यावर आरूढ होतात आणि तलवार असते हातामध्ये. आणि कोण आहेत शासक? दस्यू प्रायेशु राजसू, सगळे चोर आहेत, दुष्ट लोक आहेत. तर या अशा सगळ्या दुष्ट लोकांना मारण्यासाठी मग प्रचाराची गरज नाहीये, कारण प्रचार आधीच झालेला आहे. श्रीकृष्णांनी प्रचार केलाय, कसं जगायचं, काय करायचं, सगळं सांगितलंय. बरं कोणी म्हणेल की आम्हाला कळलंच नाही तुम्ही काय म्हणाले, तुमचे खूप उच्च उच्च शब्द होते, माझं स्मरण करा, मला नमस्कार करा. शक्य आहे का ते?
आमच्या एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत. तर श्रीकृष्ण म्हणाले तुम्हाला शिकवायला मी पुन्हा येतो. तर श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपात पुन्हा आले आणि स्वतः तसं जगून दाखवले कसं आपण श्रीकृष्णांचं स्मरण करू शकतो. तर समजा संन्यास आश्रमातच असते, ब्रह्मचारी आश्रमात असते, तर गृहस्थ म्हणाले असते हे सगळं ब्रह्मचार्यांचं आणि संन्यासांचं काम. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी गृहस्थ आश्रम पण केला, गृहस्थ आश्रमात पण श्रीकृष्णांची सेवा केली. आणि नंतर समजा गृहस्थ आश्रमातच राहिले असते तर मग ब्रह्मचारी संन्यासी म्हणाले हे फक्त गृहस्थांसाठी, आमच्यासाठी ओम करायचं. मग त्यासाठी संन्यास पण घेतला. तर तुम्ही संन्यासी असू दे, ब्रह्मचारी असू दे, वानप्रस्थ असू दे की गृहस्थ असू दे, पण श्री चैतन्य महाप्रभूंनी दाखवलं की कृष्ण भक्ती कशी आपण करू शकतो, कृष्ण स्मरण मन मना भव मद भक्तो, आपण कसं जीवन जगू शकतो. तर श्रीकृष्णांनी उपदेश दिले, श्री चैतन्य महाप्रभूंनी जगून दाखवलं. एवढा सगळं आपल्या समोर प्रमाण असताना, एवढा सगळं आपल्या समोर पुरावा असताना समजा आपण म्हणालो मी कृष्ण भक्ती करणार नाही, तुकाराम महाराजांनी विनवणी करू दे की ज्ञानेश्वर महाराजांनी विनवणी करू दे आणि तुम्हाला जितक्या वाऱ्या करायच्या तेवढ्या वाऱ्या करा, पण मी काही श्रीकृष्णांची भक्ती करणार नाहीये. तर त्यासाठी मग कल्की आहेत. मग कल्की प्रचार नाही करत, कल्की जे उरलेले आहेत, जे दुष्ट शासक उरलेले आहेत, ज्यांना कोणाचं काही ऐकायचं नाहीये, त्यांना फक्त तलवार घेऊन त्यांना मारतात. तशा प्रकारे आजच्या श्लोकामध्ये सांगितलंय की कल्की अवतार हे या कलियुगाच्या शेवटी येतील आणि तिथे लिहिलंय युगसंध्यायाम. तर संधी म्हणजे जिथे जोडतात. तर संस्कृत भाषेमध्ये कधी कधी दोन शब्दांना जोडतात. मन मना आहे ना, मन मना, तर त्याचं जर तुम्ही शब्दशः भाषांतर बघितलं तर ते मन मना नाही आहे, मत मना आहे. संस्कृत भाषेमध्ये शब्द आहे मत. मत म्हणजे माझं, मना भाऊ, तर माझ्याबद्दल तू मनन कर. पण त्याला जेव्हा जोडतो आपण तेव्हा जो त आहे, त आणि म जेव्हा जोडतो तेव्हा ते मत मना होत नाही. ते मग ते त जे आहे ते न मध्ये परिवर्तित होतं, मन मना होतं, ते मद भक्तो. तसं त्याला म्हणतात संधी. तर दोन शब्दांना जेव्हा जोडतो त्याला म्हणतात संधी. तसं दोन हाडांना जेव्हा आपण जोडतो तर तेव्हा इथे संधी आहे. सगळे आपले जे जॉईंट्स आहेत त्याला संधी म्हणतात. आणि म्हणून आर्थरायटिस जेव्हा होतं तर त्याला म्हणतात संधिवात झालाय मला, काय झालं तिथे त्रास होतोय मला. आणि म्हाताऱ्या लोकांना काय सांगतात, त्या संधिवात जेव्हा होतो तेव्हा त्याच्यावर तेल लावा, पण तिथे वात निर्माण झालाय. तर म्हणून युगसंधी, प्रभू थोडस त्यांना सांगणार टिंग 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 कमी करायचं. सो युगसंधी म्हणजे सत्ययुग नंतर त्रेतायुग आहे, आणि सत्ययुग आणि त्रेतायुगाच्या मध्ये जो काळ आहे त्याला म्हणतात संधी, युगसंधी. तर तिथे शेवटचे काही वर्ष पहिल्या युगातले आणि सुरुवातीचे काही वर्ष दुसऱ्या युगातले, याच्यामध्ये पहिल्या युगाच्या शेवटच्या वर्षावर दुसऱ्या युगाचा प्रभाव होतो आणि दुसऱ्या युगाच्या सुरुवातीच्या वर्षांवर पहिल्या युगाचा प्रभाव होतो. आलं लक्षात? नाही आलं लक्षात? सोप्या शब्दात सांगतो. दिवस आणि रात्र आहे तर संध्याकाळ म्हणतो आपण त्याला. त्याला संध्याकाळ का म्हणतो? कारण तोच शब्द येतो संस्कृतातला संध्या. तर जेव्हा सूर्य मावळल्यानंतर जरी सूर्य नसेल तरी पण प्रकाश असतो. तर सूर्य नाही तर प्रकाश कसा येतो? कारण दिवस आता रात्रीमध्ये परिवर्तित होतोय, तर म्हणून दिवसाचा प्रभाव काय आहे? लख्ख प्रकाश. तर जरी सूर्य मावळलाय पण काही प्रमाणामध्ये दिवसाचा प्रभाव रात्रीवर झालाय आणि त्याच्यामुळे थोडा प्रकाश आहे. आणि मग जसा जसा रात्र पुढे जाते तसा तसा तो अंधार पडत जातो. आणि रात्रीचं परिवर्तन जेव्हा दिवसामध्ये होतं तेव्हा तेव्हा अंधार असतो, पण हळूहळू हळूहळू दिवस मावळतो. रात्रीचा प्रभाव जरी सूर्य उगवलाय तरी पण काही प्रमाणामध्ये थोडस तरी अंधार असतो. अशा प्रकारे रात्रीचा प्रवास दिवसावर आहे आणि दिवसाचा प्रवास रात्रीवर आहे. तर म्हणून त्याला म्हणतात संध्याचा काळ येतो. तर म्हणून सत्ययुग जेव्हा समाप्त होत आहे तेव्हा सत्ययुगाचा काही प्रमाणामध्ये प्रभाव हा त्रेतायुगाच्या सुरुवातीच्या काही वर्षांवर होणार आणि त्रेतायुगाचा प्रभाव सत्ययुगाच्या शेवटच्या काही वर्षांवर होणार. तर इथे लिहिलंय कलियुगाचा जेव्हा शेवट होतो, कलियुग जेव्हा संपत येतं तेव्हा आता कोणत्या युगाचा त्याच्यावर प्रभाव होणार? सत्ययुगाचा.
तर सत्ययुगाचा काही प्रमाणामध्ये प्रभाव आता कलियुगावर होणार, कारण आता त्याच्या परिवर्तित व्हायचं सत्ययुगामध्ये. आणि म्हणून तो जो काळ आहे तो शुभ काळ आहे. कलियुगामध्ये काहीच शुभ नाही आहे. कलियुगामध्ये फक्त एकच गोष्ट आहे, कलेर दोष निधे राजन अस्ति ही एको महद्गुण कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संघ परम व्रजेत. सुखदेव गोस्वामी म्हणतात कलियुग हे दोषांचा समुद्र आहे आणि त्यामध्ये फक्त अस्ति ही एको महद्गुणा. त्या पूर्ण एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये एकच मोती आहे. मोठ्या समुद्रामध्ये एकच मोती आहे, पण तो मोती असा आहे की कोणालाही मिळू शकतो. तो मोती खोल नाही आहे. तर तो मोती आहे कीर्तना देव कृष्णाचा, कृष्ण कीर्तन, श्रीकृष्णांचं नामस्मरण. तर कारण कलियुग हा दोषांचा सागर आहे, तर शेवटी शेवटी काय उरलं? गाळ उरला. जे शासक आहेत ते शासक नाही आहेत. शासक कसा असतो? शासक एका आपल्या प्रजेला आपल्या मुलांसारखी काळजी घ्यायला पाहिजे. अंबरीश महाराजांचं आपण जेव्हा वर्णन ऐकतो तेव्हा आपण ऐकतो अंबरीश महाराजांनी 1 वर्ष एकादशी उपवास केला. आणि त्यांच्या पत्नीबद्दल वर्णन आहे, जसे अंबरीश महाराज होते तसे त्या पत्नी पण होते. पत्नींचं नाव नाही दिलंय, पण म्हणाले जसे अंबरीश तसे पत्नी. दोघं इतके शुद्ध भक्त होते, दोघांनी प्रजेच्या कल्याणासाठी 1 वर्ष एकादशी उपवास केला, स्वतःसाठी नाही केला. काही लोक चातुर्मास करतायत, आता पौर्णिमेपासून सुरू झाला, 4 महिने काहीतरी उपवास करणे, पण त्याच्यातून किती भक्त चातुर्मास जेव्हा करतायत आणि हे नाही खाणार ते नाही खाणार करतात, त्याच्यामध्ये दुसऱ्यांसाठी चातुर्मास करतायत. आजची परिस्थिती अशी, आपण स्वतःसाठी पण नाही करू शकत आणि दुसऱ्यांसाठी 1 वर्ष एकादशी उपवास केला अंबरीश महाराजांनी. का बरं? प्रजेसाठी. म्हणजे किती पित्याची भावना आहे त्यांची. युधिष्ठिर महाराज आहेत, पूर्ण युद्ध जिंकले, श्रीकृष्णांनी त्यांना राजसिंहासन दिलं, म्हणाले आता तुम्ही पृथ्वीचे सम्राट झाले, तुमच्यासाठी हे युद्ध केलं 18 दिवसांचं. आणि त्याच्यानंतर काय म्हणतात युधिष्ठिर महाराज? म्हणतात मला सिंहासनावर बसण्यासाठी एवढ्या सगळे लोकांना मारले गेले, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, आणि नकारले. सिंहासनावर बसायला म्हणाले मी नाही बसणार, माझ्यामुळे लोकांची हिंसा झाली, माझ्यामुळे लोकांना त्रास झाला, मी नाही बसणार. मग श्रीकृष्णांना त्यांना भीष्म पितामहांच्या समक्ष न्यायला लागला आणि भीष्म पितामहाला त्यांनी विनंती केली, हा तुमचा नातू आहे, हा बघा एवढं सगळं मी केलं, 125 वर्षांपासून मी प्रयत्न करतोय आणि यांना आता विजय मिळवून दिला आणि अजूनही हे नाकारतायत, तर या पृथ्वीचं काय होणार? धर्माचं काय होणार? आणि मग भीष्म पितामह पण त्याची जी गांभीर्य आहे ते समजून विचार करतायत. मरणाच्या वेळेस तुम्हाला जर सांगितलं मरायचं नाही, दुःख होते तुम्हाला, सगळे बाण लागलेत, पूर्ण शरीरावर बाण आहेत, आणि त्या परिस्थितीमध्ये आपण काय करणार? कोणी मरणासन्न आहे तर आपण त्याला काय करतो? त्याच्या इच्छांना पूर्ण करतो. कधी कोणाला आजारी व्यक्तीला जर भेटायला गेलो तर आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो का? आजारी व्यक्तीला जेव्हा भेटायला गेलो तेव्हा त्याच्याकडे एक लिस्ट घेऊन जातो का? आता शेवटच्या काही शेवटच्या काही वर्षांमध्ये तुम्ही आहात, तर आता तुम्हाला हे करायचंय, हे करायचंय, हे करायचंय, हे करायचंय, असं करणार आपण? तुमच्यातून कोणी गेले आहात कोणाला भेटायला? तर दैनंदिन जीवनातच विचारतोय तर सांगणार थोडंसं काही. तर जेव्हा कोणी जात असतो त्यांच्याकडून आपण काही अपेक्षा नाही करत. जेव्हा कोणी जात असतो तेव्हा आपण त्यांच्या समोर जातो आणि स्वतःला विचारणा करतो, यांच्या किती अपेक्षा मी पूर्ण नाही केल्यात. आणि जाता जाता त्यांना म्हणतो, तुमची अनेक वर्षांपासून अशी अपेक्षा होती की मी असं करायला पाहिजे, एवढे वर्ष मी कधी करू नाही शकलो, पण आता तुम्ही जाताय, तुम्हाला वचन देतो मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन म्हणून. पण परिस्थिती किती गंभीर आहे. तुम्हाला आणि आम्हाला कळतं की कोणाशी कसं वागायचं, वळतं किंवा नाही वळत, पण कळतं तरी. श्रीकृष्णांना कळतं. श्रीकृष्णांना माहिती आहे मरणासन्न व्यक्तीशी कसं बोलायचं, नवीन नवजात शिशुशी कसं बोलायचं. पण ते श्रीकृष्ण परिस्थितीचं गांभीर्य बघतायत. या पृथ्वीचा एकच धर्मनिष्ठ राजा उरलाय, बाकी सगळ्यांना मी कापून टाकलं, खुरपणं घेतलं अर्जुनाचं, आणि त्या शेतीमध्ये सगळा प्रलय करून टाकला. सगळे जे तण वाढले होते ते सगळे कापून टाकले, आणि आता एक कदंबाचं झाड आहे, आणि ते कदंबाचं झाड म्हणतं मी नाही जगणार, मी नाही राज्य करणार. तर एवढी परिस्थिती गंभीर आहे. प्रजेसाठी, कल्याणासाठी पिता, माता धाता पितामह श्रीकृष्ण म्हणतायत, हा जातोय, भीष्म आता जीवात्मा चाललाय, पण जाता जाता याला मी कार्य देणार. जाऊ नाही शकत, तू यांना प्रवचन दे, तू यांना सांग,
धर्म म्हणजे काय, राजाचा धर्म म्हणजे काय, आपत धर्म म्हणजे काय, स्त्री धर्म काय, वर्ण धर्म म्हणजे काय, आश्रम धर्म म्हणजे काय, एवढं सगळं त्यांच्याकडून प्रवचन ऐकून घेतलं. युधिष्ठिर, ऐक त्यांच्याकडून, तुला माझं ऐकायचं नाहीये, तू माझ्यापेक्षा मोठा भाऊ आहेस. तर श्रीकृष्ण इथे संवेदनशील आहेत, श्रीकृष्ण परमेश्वर आहेत. आणि आता हे 125 वर्ष झाले, शेवटचे काही दिवस आहेत, तर सगळ्यांना माहिती आहे परमेश्वर कोण आहे, श्रीकृष्ण कोण आहेत. त्यांनी कर्तृत्व पण करून दाखवलंय आणि तोंडाने बोलून पण दाखवलंय. तरी पण मोठ्या भावाला उपदेश नाही करणार. युधिष्ठिराला म्हणाले, असं नको करू, तू बस, मी नाही बसणार, माझ्यामुळे लोकांची हिंसा झाली, ठीक आहे, मी तुझा लहान भाऊ आहे, उपदेश नाही करणार, तुला आजोबांकडे घेऊन जातो. आणि भीष्मदेवांकडे घेऊन गेले. अर्जुनाला कशाला सांगितली गीता? अर्जुन पण म्हणतात मला धर्म नाही करायचंय, मला युद्ध नाही करायचंय. अर्जुनाला का सांगितली? कारण अर्जुन लहान भाऊ आहे, थोडा समवयीन आहे आणि ऐकायला पण तयार आहे. पण जो ऐकायला तयार नाही आहे, श्रीकृष्णांनी त्यांच्यासमोर सुदर्शन चक्र नाही काढला, म्हणाले ठीक आहे, तुला माझं नाही ऐकायचंय, भीष्मदेवांचं ऐक. आणि एका अर्थाने संस्कृतीच्या विपरीत जाणाऱ्या व्यक्तीला कार्य दिलं, पण त्यांच्याकडून धर्म काय आहे ते बोलून घेतलं. तर राजाचा एक मूड असतो, एका योग्य राजाचा एक योग्य भावना असते की प्रजा माझ्या मुलांसारखे आहेत, प्रजेची काळजी घेतली पाहिजे. मुलांना आपण फक्त खाऊ घालतो की त्यांना शिकवतो पण? एका टिपिकल आई वडील आहेत, ते आपल्या मुलांप्रती काय काय कर्तव्य आहेत त्यांचे, त्यांना शिक्षण देणे, त्यांना योग्य संस्कृती देणे, त्यांना योग्य पोषण देणे, त्यांना कपडे इत्यादी देणे, त्यांना जेवण देणे. तसं राजा पण काय करतो? पूर्ण नियोजन करतो. असं नाही की राजा फक्त जेवणाची पूर्ण नियोजन करतो किंवा नोकरी वगैरे मिळते का, त्याचं संस्कृती देणं हे पण राजाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आपण बघतो पुराण काळातील जे राजे होते ते बरेच पैसे खर्च करून मंदिरं बनवायचे. मंदिरं का बनवायचे? कारण आज जो शिकवणारा राजा आहे, आज जो योग्य मार्ग दाखवणारा राजा आहे, त्याचा आयु किती आहे? 100 वर्ष, 125 वर्ष, 150 वर्ष. त्याच्यानंतर काय होणार? त्याच्यानंतर त्याचा मुलगा लहानपणी तर खूप छान आहे, ऐकतो वगैरे, मोठा झाल्यानंतर ऐकेल नाही ऐकेल माहिती नाही आपल्याला. भागवतामध्येच आपण किती बघतो की वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये किती तफावत आहे. म्हणून संस्कृतीला परमनंटली स्थापित करण्यासाठी मंदिरं बांधायला लागतात आणि त्या मंदिरांमध्ये जनतेला वेगवेगळे सेवा देऊन, वेगवेगळे त्यांना त्यांच्या वृत्ती अनुसार कार्य देऊन त्यांना सांस्कृतिक एक कुंपण बांधायला लागतं की हा या सेवेद्वारे, हा या वृत्तीद्वारे, हा या पद्धतीने पण परमेश्वराशी जुळून राहील. आणि परमेश्वराशी जुळून राहील म्हणजे त्याची वृत्ती, त्याची समज, त्याची बुद्धी, त्याच्या भावना सुरक्षित राहतील. आणि जर त्याला मंदिरामध्ये स्थान नाही दिलं तर मग कुठेतरी बाहेर जाईल आणि बाहेर जाऊन त्याला सुरक्षितता किती मिळेल माहिती नाही. तर म्हणून अशा पित्याच्या भावनेमध्ये जे राजे आहेत ते जसा जसा कलियुग वाढतोय तसे तसे ते कमी होत जाणार आणि शेवटी कोण उरणार? दस्यू, चोर उरणार. तर त्या भागवताच्या 12व्या स्कंदाच्या त्या अध्यायामध्ये अजून पण काही काही लक्षणं दिलेत कलियुगातले. तर म्हणतात कर वसुली इतकी वाढेल की लोक म्हणतील आता खायला काही पैसेच नाही उरत, तर आपण एक काम करूया, आपण जंगलांमध्ये गुफांमध्ये राहूया. तर लोक शहर घर हे सगळं सोडून निघून जातील आणि म्हणतील फळं खाऊ. पण इथे जर आपण पैसे कमावले तर हातात काही उरतच नाही, सगळे चोर घेऊन जातात. आणि कोण चोर घेऊन जातात? सरकाराच्या पदवीवर बसलेले चोर, रात्री कुलूप तोडणारे चोर नाही, ऑफिशियल चोर. तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? तर म्हणून शेवटी शेवटी काय उरलंय? कोणीच नाही उरलंय, सगळे चोर उरलेत. तर या चोर लोकांना मारण्यासाठी सत्ययुगाचा प्रभाव होतोय थोडासा, त्याच्यामुळे त्या प्रलयामध्ये थोडी सृष्टीसाठी आता वाटचाल होते. आणि त्या अशा त्या संध्या काळामध्ये कोण अवतरतायत? कल्की जगतपती, जगताच्या कल्याणासाठी प्रलय करतील, काटछाट करतील सगळे. आणि याच कलियुगाच्या सुरुवातीच्या संध्या काळामध्ये कोण आले? श्री चैतन्य महाप्रभू आले. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी हिंसा केली कधी कोणाशी? पूर्ण त्यांच्या जीवनामध्ये आपण बघतो कधी कोणासोबत श्री चैतन्य महाप्रभूंनी हिंसा नाही केली. तर कलियुग बघा कसं आहे, सुरुवातीला अति कृपा आहे, पात्रता नसताना पण सुरुवातीला कृपा मिळाली आहे. आणि म्हणून
मग आता एवढी कृपा मिळाल्यानंतर पण जर आपण त्याचा फायदा नाही करून घेतला तर बघ नंतर तर खूप वाईट परिस्थिती आहे. त्या 12व्या स्कंदामध्ये सांगितलंय की कारण धान्य नसेल खाण्यासाठी. 50 वर्ष सीमा झाली, मर्यादा झाली वयाची. 50 वर्षापेक्षा जास्ती कोणी जगणार नाही. म्हाताऱ्यातला म्हातारा व्यक्ती म्हणजे 50 वर्ष. साखर नाही, अन्न नाही. तिथे सांगितलंय की समुद्र आटतील, नद्या नाही, पाणी नाही. म्हणतात ढगांमध्ये फक्त वीज चमकेल पण एक थेंब पाण्याचं नाही पडणार. तर खाली आटतील, वरून पाणी नाही, धान्य नाही, गरमी, खायला काही नाही. तर म्हणून आयुष्य पण कमी होत जाणार. मग आयुष्य कमी होत आहे, खायला काही नाही, प्यायला काही नाही, मग काय करायचं? तर सांगितलंय माणूस माणसाला आक्रमण करेल खाण्यासाठी. मांसाहार कुठपर्यंत जाईल? आज पण काही देशांमध्ये मनुष्यांचा मांस खातात. त्याला अजून मला डिटेल्स सांगू इच्छित नाही मी. भगवंत इथे आहेत, भगवंतांच्या समोर हे सगळं बोलायला नाही पाहिजे, पण हळू काही प्रमाणामध्ये ते सुरू झालंय. तर ते भागवतामध्ये सांगितलंय की कलियुगाच्या शेवटी तर आहार तोच आहे मग, आणि शेवटी एकमेकांना मारून सगळेजण समाप्त होतील. तर तेव्हा येत आहेत. तर म्हणून सुरुवातीला अतिकृपा आणि शेवटी अतिहिंसा. तर इथे माफी मागायला पण कोणी उरणार नाही. असे कल्की आहेत, ते सगळ्यांना फक्त मारतायत. म्हणून श्रील प्रभुपाद आपल्या शिष्यांना नेहमी विनंती करत की श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय, श्री चैतन्य महाप्रभूंच्या आविर्भावापासून 10,000 वर्षांपर्यंत हा एक सुवर्ण काळ आहे. तर 500 वर्ष त्याच्यातले संपलेत आणि पुढे अजून एक 9,500 वर्ष उरलेत. याला सुवर्ण काळ म्हटलंय. कलियुगाला म्हणतात, सत्ययुगाला सुवर्ण म्हणतात. एका 4 युगांची जर एक तुलना केली तर म्हणतात सुवर्ण काळ म्हणजे सत्ययुग. त्रेतायुगाला चांदीचा काळ म्हणतात. द्वापर युगाला कॉपर, तांबा म्हणतात. आणि कलियुगाला म्हणतात लोखंड. जो गंज लागतो त्याला, तो कधी चमकत नाही, उलट नाश होतो हळूहळू. पण त्या लोखंडाच्या कलियुगात पण हे जे 10,000 वर्ष आहेत ते सुवर्ण काळ आहे. का? तर सुवर्ण अवतार श्री चैतन्य महाप्रभू. त्याच्यामध्ये प्रभुपाद सांगत होते आपल्याला श्री चैतन्य महाप्रभूंनी एवढी कृपा दिली आहे, तर या कृपेचा जर आपण वापर नाही केला तर यामध्ये आपल्याला भरपूर प्रसाद मिळतोय. आपण जस्ट कथा जरी ऐकली, येऊन बसलो तरी पुण्य श्रवण कीर्तन. श्रीकृष्णांची जी कथा आहे ती आपल्याला समजली नाही समजली, पण आपण जस्ट बसून श्रवण केली तरी पुण्य वाढतो आपलं. कुठे आपल्याला तीर्थाटन करायची गरज नाही, दान धर्म करायची गरज नाही. फक्त कृष्ण कथेमध्ये येऊन बसलो तरी पुण्य श्रवण कीर्तन, त्यांनी पुण्य कमवतो माणूस. तर अशा प्रकारे पुण्य तर आपण भरपूर कमवू, कारण कथा तर अनलिमिटेड आहे इस्कॉन मध्ये. प्रसाद पण अनलिमिटेड आहे, कीर्तन पण अनलिमिटेड असतं. मंदिराच्या शेजारी जे राहतात त्यांना पण कथा कीर्तन मोफत मिळतं, मंदिरात न येता. तर इस्कॉन मध्ये एक गोष्ट आहे, कथा कीर्तन आणि प्रसाद हा अमाप आहे. तर म्हणून आपल्या सर्वांचं जर आपण साधना जर आपण नीट नाही केली, पुण्य आपलं वाढतंय. आपण जप चांगला नाही केला, सेवा चांगली नाही केली, चांगल्या मनाने नाही केली, फक्त कामापुरती केली, तर आपले भक्ती वाढणार नाही आपली. कारण श्रीकृष्ण भावना बघतात. तर आपली भक्ती नाही वाढत आहे, पण पुण्य तर आपोआप वाढत आहे. मग आपण काय होणार? पुण्यवान होणार आपण, भक्तिवान नाही होणार. आणि पुण्यवान व्यक्तीला मृत्यूनंतर काय मिळतं? स्वर्ग मिळतं. तर श्री प्रभुपादांनी सांगितलं एकच धोका आहे जर आपण चांगली साधना नाही केली तर. काय आहे की आपण पुण्य तर भरपूर कमवतोय आणि त्यामुळे आपल्याला स्वर्गामध्ये जन्म मिळणार, कारण आपण पुण्य भरपूर कमवलंय. आणि स्वर्गामध्ये आपण 10,000 वर्ष खूप छान जेवणार, खाणार, पिणार, अमुक तमुक बरेच काही गोष्टी असतात अजून स्वर्गामध्ये, ते सगळं करणार. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती, परत खाली पडणार आपण. तेव्हापर्यंत पृथ्वीवर किती वर्ष झालेले असणार? भरपूर झालेले असणार. तेव्हा तो सुवर्ण काळ संपलेला असणार, कारण वरच्या ग्रहांमध्ये 10,000 वर्ष आपल्याला आयुष्य आहे, तर पृथ्वीमध्ये 10,000 वर्ष उलटलेले असणार. श्री चैतन्य महाप्रभूंचा सुवर्ण काळ संपलेला असणार. तर तेव्हा काय चालू असणार? तेव्हा कलियुग चालू असणार.
आणि कसला कलियुग चालू असणार? घोर कलियुग चालू असणार. आणि त्या घोर कलियुगामध्ये आपण प्रवेश करणार. आणि जर आपण मग म्हटलं की अहो प्रभूजी स्वर्गात नाही जायचंय मला, मग आपण आता कथा कीर्तन सगळं बंद करणार, मग कुठे जाणार? माताजीच फक्त म्हणतात नरकात जाणार. बाकी लोक प्रश्न विचारतायत की आहे चान्स आहे मला, मला नाही वाटत एवढे पण मी काय पाप केलेत, बरोबर ना? मी आणि पाप, मी बाप आहे सगळ्यांचा, आजूबाजूच्या भक्तांवर मीच बाप आहे, मी पाप नाही केले कधी आजपर्यंत. सो माताजी म्हणतात तर माताजींना आपण स्वीकार करूया, ते माताजी नरकात जातील जर त्यांनी चांगली भक्ती नाही केली तर. तुम्ही लोक तर सगळे दुसरीकडे जाल, माहित नाही कुठे जाल, पण माताजींसाठी आपण थोडे करूया. तर पुण्य भक्ती जर नाही केली आणि कथा कीर्तन केलं तर स्वर्गात जाणार, आणि भक्ती पण नाही केली आणि कथा कीर्तन पण नाही केलं तर माताजी नरकात जाणार. बघा पुढे काय भविष्य आहे. नरकामध्ये कोण येणार आहेत? महाप्रभू आपल्याला वाचवायला. आणि स्वर्गामध्ये कोण अवतार येतात आपल्याला भक्ती शिकवायला? तर म्हणतात की सीमित काळासाठी श्री चैतन्य महाप्रभूंनी एक खिडकी उघडली आहे, न भूतो न भविष्यती. मागचा जो कलियुग होता या सत्याच्या पाठीमागे, तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू नव्हते. श्री चैतन्य महाप्रभू हे कोण आहे? श्री चैतन्य महाप्रभू हे श्याम सुंदर कृष्ण आहेत. वृंदावनचे कृष्ण व्रज भक्ती देण्यासाठी आलेत. आज श्री चैतन्य महाप्रभू आता जे आलेत या कलियुगामध्ये, ते 7व्या मनूचे 28वा जो मनवंतर असतो त्याच्या कलियुगामध्ये येतात. ब्रह्माजींच्या एका दिवसामध्ये 14 मनू आहेत आणि एका मनूमध्ये 71 मनवंतर असतात. सत्य, त्रेता, द्वापर, कली 71 असतात. तर 14 गुणिले 71 करा, किती होतात? 1000. 1000 चतुर्युग होतात ब्रह्माजींच्या 12 तासांमध्ये. तर 1000 चतुर्युग मध्ये 14 मनू आहेत. तर त्याच्यामध्ये फक्त 7वा जो मनू आहे वैवस्वत मनू, त्याच्या 28व्या कलियुगामध्ये फक्त श्याम सुंदर कृष्ण येतात. आणि मग पुढच्या कलियुगामध्ये कोण येणार? एक युग अवतार येणार. आणि ते काय करणार? हरिनाम देणार. ते प्रेम संकीर्तन नाही देणार. ते एक असतं नाम संकीर्तन आणि एक असतं प्रेम संकीर्तन. नाम संकीर्तन म्हणजे मुक्ती प्राप्त करण्यासाठी परमेश्वराचं नाव घ्यायचं. बरेच नाव आहेत परमेश्वराचे आणि त्याच्यानी काय होणार? मुक्ती मिळणार. का? तर परमेश्वराचं नाव आहे ते. पण श्री चैतन्य महाप्रभूंनी जे नाव दिलंय त्याला म्हणतात तारक हरिनाम नाही आहे. ते बाकीचे जे नाम आहेत त्याला म्हणतात तारक. तारक म्हणजे जो तारणार आपल्याला. मग बाकीच्या कलियुगामध्ये पण युगधर्म हरिनाम संकीर्तन आहे आणि तिथे पण कोणीतरी एक अवतार येतात आणि ते कोणाचे अवतार असतात? ते श्रीकृष्णांचे अवतार नसतात, ते क्षीरोदक्षाई विष्णूचे अवतार असतात. या ब्रह्मांडामध्ये एक क्षीरसागर आहे आणि त्या क्षीरसागरामध्ये विष्णू आहेत. ते क्षीरोदक्षाई विष्णू आहेत. तर ब्रह्माजी जे गेले 10व्या स्कंदाच्या सुरुवातीला, ते कुठे गेले? ब्रह्मांडाच्या बाहेर नाही गेले. ते ब्रह्माजी ब्रह्मांडाच्या बाहेर नाही जाऊ शकत. ते ब्रह्मांडाच्या आतमध्ये क्षीरसागर आहे, दुधाचा समुद्र आहे. तिथे क्षीरोदक्षाई विष्णू राहतात. तिथे जाऊन हे लोक विनवण्या करतात, आम्हाला वाचवा. मग तिथून क्षीरोदक्षाई विष्णू यांनी हृदयामध्ये सांगितलं मी यदुवंशात येईन म्हणून. तर ते जे क्षीरोदक्षाई विष्णू आहेत ते नेहमी अवतार घेतात. पण यावेळेस जे श्रीकृष्ण होते ते क्षीरोदक्षाई विष्णू नव्हते, ते गोलोक वृंदावनातले श्रीकृष्ण होते. ते प्रेम प्रदान करणारे श्रीकृष्ण होते, ते मुक्ती प्रदान करणारे श्रीकृष्ण होते. आणि म्हणून ते कृष्ण जे आले होते त्यांनी सांगितलं की मला प्रेम करा, पण त्यांनी जे सांगितलं मला प्रेम करा ते आपण ऐकलं नाही. म्हणून ते कृष्ण पुन्हा एकदा त्यांच्या प्रेयसीच्या भावनेमध्ये, श्रीमती राधाराणींच्या भावनेमध्ये श्री चैतन्य महाप्रभू म्हणून आले. म्हणून बाकीच्या युगांमध्ये जे युग अवतार येतात तो जो हरिनाम देतात ते प्रेम नाही देत, ते मुक्ती देतात. फक्त जन्म मृत्यू जरा व्याधीपासून तुम्हाला मुक्ती मिळेल, पण तुम्हाला प्रेम नाही मिळणार. तर त्याला म्हणतात तारक हरिनाम. आणि यावेळेस जे श्री चैतन्य महाप्रभूंनी जो हरिनाम दिलाय त्याला म्हणतात पारक हरिनाम. तर आज आपल्याला जे मिळालंय ते 1000 चतुर्युगांमधली एक काही काळासाठी एक खिडकी उघडली आहे. जर कोणाला रेल्वे तिकीट प्रवास, तुम्ही लोक बिचारे करत नाही, तुम्ही नेहमी कारनीच प्रवास करता, पण जे लोक ट्रेननी प्रवास करतात त्यांना कधी कधी तिकीट मिळत नाही. तर जस्ट 2 दिवसाआधी एका विशिष्ट वेळी एक तत्काळ म्हणून एक तिकीट उघडतो आणि तो सीमित असतो. 10-20 तिकीट असतात आणि ते बरोबर 10 वाजता तुम्हाला उभं राहायला लागेल. ते तारीख पण लक्षात ठेवायला लागते, कुठली तारीख आहे, किती वाजता, काय.
आणि ते सीमित 20 तिकीट असतात, तेवढी तत्काळच असं मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर प्रवास नाही करायचा. तसं काही सीमित काळासाठी श्री चैतन्य महाप्रभू निवडले, म्हणून असीमित कृपा, अमर्यादित कृपा, कोण आहे कोण नाहीये सगळ्यांना श्री चैतन्य महाप्रभू गोलोकेर प्रेमधन, वैकुंठाचं प्रेमधन नाहीये हे, अयोध्येतलं प्रेमधन नाहीये हे, लक्ष्मीनारायणाचं प्रेमधन नाहीये. आज संध्याकाळच्या क्लासमध्ये आपण लक्ष्मीनारायणावर थोडी चर्चा करणार आहोत, दुपारच्या क्लासमध्ये. हे राधा आणि कृष्णांचं वृंदावनातलं प्रेमधन आहे श्री चैतन्य. म्हणून रूप गोस्वामी म्हणतात नमो महावदान्याय. काय करताय श्री चैतन्य महाप्रभू? वैकुंठांमध्ये पण स्तर आहेत. वैकुंठामध्ये पण एक ऐश्वर्य धाम आहे वैकुंठ, त्याच्यानंतर येतं अयोध्या. अयोध्येमध्ये थोडा जवळीकपणा वाढतो, लक्ष्मीनारायणामध्ये जवळीकपणा नाहीये, लक्ष्मीनारायणाला फक्त दुरून नमस्कार करायचा असतो. त्याच्यानंतर मग थोडं अयोध्या, अयोध्येमध्ये थोडं जवळ जाऊ शकतो. अयोध्यानंतर येतं द्वारका, तिथे पण ऐश्वर्यच आहे, राजा राणीच्या मूडमध्ये आहेत रुक्मिणी आणि श्रीकृष्ण, पण त्यातल्या त्यात थोडंसं यदुवंशासोबत त्यांचं प्रेमाचं नातं आहे. त्याच्यावर आहे मथुरा. मथुरेमध्ये श्रीकृष्ण एका परिवारातले मानले जातात, अजून राजे नाही आहेत मथुरेमध्ये, आणि त्याच्यावर आहे गोलोक. तर वैकुंठ म्हणजे आध्यात्मिक जगत हे भौतिक जगताच्या वर आहे, आणि वैकुंठामध्ये पण स्तर आहेत. तर त्या वैकुंठातल्या सर्वश्रेष्ठ स्थानाचं जे प्रेम आहे ते त्यांनी भौतिक जगातल्या सगळ्यात निकृष्ट लोकांना दिलं. भौतिक जगामध्ये सत्य, त्रेता, द्वापर, कलीमध्ये सगळ्यात वाईट काळ कुठला? कलियुग. तर वैकुंठामधल्या स्तरांमध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ जे आहे ते त्यांनी सगळ्यात खालच्या पातळीच्या लोकांना दिलं. म्हणून रूप गोस्वामी म्हणतात मला तर काही समजत नाही हे काय चाललंय, कसं काय कोण एक व्यक्ती एवढा दयाळू असू शकतो. रस्त्यावर चालता चालता म्हणतात बोला हरी बोला, नाही बोलत आहे हरी. श्री चैतन्य महाप्रभू दक्षिण भारत यात्रेमध्ये म्हणतात बोला हरी बोला, आणि तो माणूस म्हणतो हरी. त्यांना डोळ्यांनी कृष्ण प्रेम दिलं. ब्रह्मदेव, शंकरजी, इंद्र, वरुण हे सगळे भ्रमित झाले श्रीकृष्णांना बघून. त्या श्रीकृष्णांना नियंत्रित करण्यासाठी जी शक्ती आहे, जे ब्रह्मदेव, जे शंकरजी, जे वरुण श्रीकृष्णांना ओळखू नाही शकले, त्यांना कळलं नाही हे कोण आहे श्रीकृष्ण, भ्रमित झाले, त्या श्रीकृष्णांना ओळखण्याची शक्ती नाही दिली, त्या श्रीकृष्णांना नियंत्रित करण्याची शक्ती दिली. एका लेक्चरमध्ये प्रभुपाद म्हणतात वी आर नॉट लाईक मायावादीज, वी डोंट वॉन्ट टू बिकम गॉड, वी वॉन्ट टू बिकम ग्रेटर दॅन गॉड. श्रील प्रभुपाद मस्करीमध्ये काय म्हणतात, आम्ही काय मायावादी नाही आहे, आम्हाला श्रीकृष्णांशी एकत्व नाही व्हायचंय, आम्हाला श्रीकृष्णांपेक्षा श्रेष्ठ व्हायचंय, आम्हाला श्रीकृष्णांवर नियंत्रण करायचंय. तर यशोदा आहे, यशोदेच्या भावनेमध्ये जर आपण असलो तर आपण श्रीकृष्णांना बांधू शकतो. जर आपण नंद महाराजांच्या भावनेत असू तर श्रीकृष्णांना आपली सेवा करतील. तर श्रील प्रभुपाद म्हणतात आम्हाला भगवंत नाही व्हायचंय, आम्हाला भगवंतांपेक्षा श्रेष्ठ व्हायचंय. वैष्णव म्हणजे भगवंतांपेक्षा श्रेष्ठ. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी अशी अमाप कृपा दिली आहे, आणि म्हणून त्याच युगामध्ये जर आपण ती अमाप कृपा स्वीकारली नाही तर मग शेवटी काय मिळणार आहे त्याचं पण वर्णन दिलंय भागवत. भागवत फक्त एकच सांगत नाही, गोड 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 नाही सांगत आहे, हॉरर स्टोरी पण सांगतायत. श्री चैतन्य महाप्रभूंनी एवढं सगळं दिलंय आणि ते आपण नाकारतोय, तर नंतर आपल्याला काय मिळणार आहे? कल्की अवताराची तलवार. बाकी आपल्या नशिबात एक असतं नशीब, आणि एक असतं कपाळावर जे लिहिलंय ते, आणि एक असते कृपा. तर कपाळावर काय लिहिलंय? आपल्या कलियुगामध्ये आपण जन्मलोय म्हणजे नरकवासच लिहिलंय. पण श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत हरी बोला, हरी, श्रीकृष्ण बोला, हरी बोला. केवळ हरिनाम घेऊन श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला मुक्ती नाही देत आहेत, त्या मुक्तीच्या पलीकडे देत आहेत. तर म्हणून आपण खूप ते सिरियसली घेतलं पाहिजे. या हरिनामाला, या हरिकथेला, या हरिप्रसादाला आपण किती गांभीर्याने घेतलं पाहिजे. तर म्हणून सत्य, त्रेता, द्वापर, कली हे 4 खांब आहेत. याचे काय खांब आहेत? तर एक आहे तपस्या. धर्माचे 4 खांब आहेत. तपस्या, शौच, शौच म्हणजे साफ, आंतरिक सफाई. तिसरं आहे दया, आणि चौथा आहे सत्य. सत्य म्हणजे खरं बोलणं. धर्माचे हे 4 खांब आहेत. तर सत्ययुग जेव्हा असतं तेव्हा तपस्या
ही हळूहळू कमी होत जाते, सत्ययुग जसं जसं होत जातं तसं. तर आपण सत्ययुगाचे जे काही अवतार बघतो आपण, कोण कोण आहेत? नरसिंह अवतार आहेत, वराह अवतार आहेत, है ना? तर हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू आहेत राक्षस, पण काय गोष्ट करण्यामध्ये प्रवीण आहेत, काय गोष्ट करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत? तपस्या करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. म्हणून सत्ययुगामध्ये कशाला महत्व आहे? ध्यान, तपस्या, त्याला खूप महत्व आहे. आणि जसं जसं सत्ययुग कमी होत जाईल तसं तसं तपस्या करण्याची शक्ती कमी होत जाईल. मग दुसरं युग आहे त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये तपस्या आता जास्ती कोणी करू शकत नाही, फार कमी लोक करू शकतात. ऋषी मुनी करतील, पण एक जनसामान्यामध्ये नाही. राक्षस लोक तर फारच कठीण आहे त्रेतायुगामध्ये करण्यासाठी. मग त्रेतायुगामध्ये काय महत्वाचं आहे? तर म्हणतात की स्वच्छता, आंतरिक स्वच्छता. तर जर आपल्याला यज्ञ करायचा असेल, त्रेतायुगाचा युग धर्म आहे यज्ञ करणे. यज्ञ करण्यासाठी फक्त द्रव्य जे आहे, पदार्थ आहेत, ते फक्त स्वच्छ पाहिजेत. यज्ञामध्ये अर्पण करण्यासाठी जे तूप आहे ते शुद्ध पाहिजे, आणि जे दूध आहे ते शुद्ध पाहिजे, साखर असेल ती शुद्ध पाहिजे, आणि जो पूजा करतोय, जो यज्ञ करतोय, त्याचं हृदय कसं पाहिजे? जर तो यज्ञ करता करता मनात त्याच्या विचाराला, एवढी महाग साखर मी आगीत टाकतोय, एवढं महाग तूप मी आगीत टाकतोय, तर तो यज्ञ तिथेच समाप्त झाला. म्हणून यज्ञ आपल्याला वाटतं फक्त द्रव्य टाकून होतो. द्रव्य नाही, जो द्रव्य टाकतोय त्याला म्हणतात होता, म्हणतात त्याला. तो जो होता आहे, संस्कृत भाषेमध्ये होता आहे, पुरोहित म्हणतो आपण मराठीत. तर पुरोहिताचं हृदय काय? पुरोहिताच्या हृदयामध्ये संकोचाची भावना आहे का? अरे, रेशमी वस्त्र, सिल्क क्लॉथ टाकतो आपण, परमेश्वराला अर्पण करतोय, तर रेशमी वस्त्र आपण यज्ञात टाकतो, दूध टाकतो, साखर टाकतो. तर ते टाकताना जर हृदयामध्ये भावना आली, मी आगेमध्ये हे सगळं नष्ट करतोय, तर तो यज्ञ तिथेच नष्ट झाला. म्हणून द्रव्य पण शुद्ध पाहिजे, आणि जो अर्पण करतोय त्याचं हृदय पण शुद्ध पाहिजे. म्हणून त्रेता युगामध्ये यज्ञ विधी आहे, पण त्याच्यासाठी शुद्धता पाहिजे. आणि जसं जसं त्रेतायुग पुढे जातो तसं तसं हृदयाची जी शुद्धता आहे ती पण कमी होत जाते, द्रव्याची जी शुद्धता आहे ती पण कमी होत जाते. मग येतो द्वापार युग. द्वापार युगामध्ये यज्ञ नाही करू शकत. का बरं? द्वेष भावना. तर म्हटलंय 9व्या स्कंदामध्ये एका तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात की मूर्तीपूजा ही द्वापार युगामध्ये का सुरू झाली? कारण द्वापार युगामध्ये एकमेकांप्रती द्वेष भावना सुरू झाली, आणि एकमेकांमधले जे भांडणं आहेत ते सोडवण्यासाठी एकमेकांवर विश्वास नाही राहिला. मग हा म्हणतोय की मी नाही केलं, तो म्हणतो नाही तूच केलं, तर त्याच्या शब्दांवर विश्वास नाहीये. मग दोन व्यक्तींचं एकमेकांमध्ये भांडण आहे आणि दोन व्यक्ती एकमेकांचं ऐकायला तयार नाहीयेत, तर मग ते भांडण सोडवण्यासाठी काय करायला लागेल? तर म्हणाले भगवंतांची मूर्ती रूपात स्थापना केली. त्याच्या आधी मूर्तीपूजा नव्हती. त्याच्या आधी हृदयामध्ये जे परमात्मा होते तेच होते. तर मी जर यांनी मला प्रश्न विचारला तर मी म्हणतोय माझ्या हृदयामध्ये एक मूर्ती स्थापित आहे ऑलरेडी, परमात्मा. तर ते बघतायत मी काय बोलतोय, तर यांच्या देखत मी खोटं नाही बोलू शकत. म्हणजे नाही, असं असं झालं म्हणून मी खरं बोलीन. पण द्वापार युगामध्ये एकमेकांप्रती हेवा एवढे वाढले, द्वेष एवढा वाढला, या मूर्तीला आपण विसरलो. ऍक्च्युली सर्वांच्या हृदयामध्ये मूर्तीची ऑलरेडी स्थापना झालेली आहे जन्मापासून. पण मग या मूर्तीला जेव्हा मनुष्य विसरला तेव्हा बाहेर एका न नाकारता येणाऱ्या मूर्तीला स्थापित करायला लागलं. सगळ्यांच्या डोळ्यांना दिसेल, पटेल अशी मूर्ती स्थापित करायला. तर मूर्तीपूजा कधी सुरू झाली? द्वापार युगामध्ये सुरू झाली. आणि जेव्हा पण कोण दोन व्यक्तींमध्ये भांडणं व्हायची आणि गैरसमज व्हायचा, त्या दोघांना घेऊन यायचे मूर्ती समोर आणि म्हणायचे आता बोला काय आहे म्हणून. जो म्हणायचा बापरे, भगवंतांसमोर बोललं तर कठीण आहे, मग भगवंतांसमोर खरं बोलायचे. तर अशा प्रकारे आंतरिक स्वच्छता नष्ट झाली. पण द्वापार युगामध्ये दयेच्या भावनेला महत्व होतं. दया करायचे. आपण बघतो पांडव आहेत, पांडव किती स्वतःवर कितीही अन्याय झाला तरी इतरांवर नेहमी दया करायचे. तर सज्जन लोक कमीत कमी दया करायचे. आणि त्या द्वापार युगानंतर आता आहे कलियुग. तर कलियुगामध्ये तपस्या उरली का? नाही. शौच उरलं का? नाही. दया भावना उरली का? नाही. उलट समजा कोणी असं थोडा दयाळू माणूस असेल तर त्याला म्हणतात हा ना, याच्यात काही दम नाहीये. जर त्याच्यामध्ये तपस्या करण्याची शक्ती नसेल, तपस्या करत असेल समजा, तर त्यामुळे हा इम्प्रॅक्टिकल आहे, हा गरजेपेक्षा जास्ती छळतोय स्वतःच्या शरीराला, तर तपस्या करतोय तो.
जर खरोखर कोणी एकदम साध्या मनाचा असेल तर त्याला काय म्हणतात? कंपनीमध्ये कोणी एकदम साध्या सोप्या सरळ मनाचा असेल, एकदम सत्य बोलणार असेल, त्याला काय म्हणतील कंपनीमध्ये तुमच्या? हा, भोळा. भोळा पण ते असं गुणगौरव आहे की त्याला हीन भावनेने म्हणतात? हीन भावनेने म्हणतात. अरे हा काय, हा बावळट आहे, हा याला खोटं नाही बोलतायत. आणि तो जर आपल्या समोर जर खरोखर असं थोडा खरं बोलून गेला, त्याला बाहेर जाऊन आपण, एक मिनिट तू मला भेटायला जरा, तुला शिकवतो, जीवन जगण्याची कला शिकवतो, आर्ट ऑफ लिव्हिंग. काय आहे? खोटं बोलायला शिक, थोडं मॅन्युप्युलेट करायला शिक. इकडची गोष्ट फिरवून तिकडे कशी बोलायची आणि तिकडची गोष्ट फिरवून तिकडे कशी बोलायची, हे जर तू शिकला नाहीस तर मरशील. ऐक माझं. सो कलियुगामध्ये तपस्या नाही राहिली, शौच नाही राहिलं आणि दयेची भावना नाही राहिली. म्हणून कत्तलखाने, आधी कत्तल नव्हता होत होता, पण पर्सनल होत होता. ज्याला खायचा आहे तो गावाबाहेर जायचा, स्वतः ते बोकड घेऊन जायचा आणि कालीच्या मंदिरासमोर स्वतःच्या हातांनी चाकू घेऊन गळा कापायचा. त्याला म्हणतात माम सह. माम म्हणजे मी, सह म्हणजे तू. माम सह म्हणजे आज मी तुला जे करतोय ते पुढच्या जन्मी तू मला करू शकतो, म्हणून त्याला मांस म्हणतात. मांसह म्हणजे आज मी तुला जे करतोय, मी काय करू, माझ्या जिभेला सहन होत नाही मांस खाल्ल्याशिवाय, आज मी तुझा जो गळा कापतोय पुढच्या जन्मी तू माझा कापू शकतो. हे जर आपण समजलं आपल्याला मांस म्हणजे काय, मांस खाल्ला, मांस, तर लक्षात येईल अरे पुढच्या जन्मी हा माझा गळा कापणार आहे. तर एकदाच तुम्ही मांस खाल पूर्ण आयुष्यामध्ये. पण त्यासाठी काय केलं, तो जो पूर्ण असा भार यायचा डोक्यावर मांस खाण्याचा, तो पूर्ण काढून टाकला. काय केलं, छान प्लॅस्टिकच्या पॅकेटमध्ये पॅक्ड असतं आणि असं दिसायला पण त्याच्यावर ती कोंबडीचं जे चित्र असतं ती अशी हसत असते कोंबडी. तर लहान मुलांना वाटतं म्हणजे मी कोंबडीला खातो ते छान वाटतं त्या कोंबडीला. आजपर्यंत मांसाच्या कंपनीचे जेवढे चित्र बघितले त्याच्यामध्ये कोंबडी कधी दुखी नाही बघितली, त्याची एकदम हसत असते. तर ज्यांनी बघितलं, सी आजची नवीन पिढी आहे ना, त्यांना माहितीच नाही कोंबडीला कसं कापतात, कारण हे सगळं झाकलेलं आहे. त्या चार भिंतींमध्ये होतं हे सगळं. लहान मुलांना विचारा दूध कुठून येतो, म्हणजे बाटलीतून येतं, पॅकेटमधून येतं, त्याला माहितीच नाही गाय असते. ऍक्च्युली पाश्चात्य देशांमध्ये मुलांना विचारलं दूध कुठून येतं, तर ते म्हणाले बाटलीतून येतं, कारण त्यांच्याकडे काचेच्या बाटल्या येतात. त्यांना माहितीच नाही की गाय म्हणून एक प्राणी आणि त्या गायीचं दूध असतं म्हणून. त्यांना विचारलं मँगो ज्यूस कुठून येतो, तो म्हणतो ते पॅकेटमधून येतो. त्याला माहिती नाही एक फळ आहे मँगो म्हणून. एवढे त्यांनी निसर्गापासून त्या नवीन पिढीला पूर्ण केलंय. तर या नवीन पिढीला लहानपणापासून मांस कसं मिळालंय, असं ना ते दुकान असतात ना लहान लहान, तिथे समजा वडील गेले मुलाला घेऊन, तर त्याला कळतं की बापरे हे असं लटकतंय आणि त्याचं तो रक्त आणि अमुक तमुक इम्प्रेशन होतं त्याच्यावर. पण आज कत्तलखानाने काय केलंय, ते सगळं काढून टाकलं, तर दया नाही उरली काही. पण आज एक गुण उरलाय, जो काही प्रमाणामध्ये अजून उरलाय आणि तो हळूहळू ऱ्हास होत राहील. त्याला म्हणतात खरं बोलणं, सत्य बोलणं. जर कोणी तपस्वी असेल तर त्याला हीन भावनेने बघतात, कोणी साफ मनाचा असेल तर त्याला हीन भावनेने बघतात, कोणी दयाळू असेल त्याला हीन भावनेने बघतात. पण आज पण जो खरं बोलतो, म्हणतात की चला कमीत कमी हा खरं बोलतो. तर कलियुगामध्ये खरं बोलण्याला आज पण किंमत आहे. आणि हळूहळू जसं पुढे पुढे काळ जाईल, इव्हन खोटं बोलणं याला गौरव होईल आणि खरं बोलण्याला. तर आपल्याला समजायला पाहिजे की हे चार धर्माचे खांब कमीत कमी आपण भक्तांमध्ये तरी टिकवून ठेवायला पाहिजे. भक्तांनी लहानशी का होईना पण तपस्या करायला पाहिजे. कोणाचं शरीर कसं आहे कोणाच्या शरीराप्रमाणे, पण तपस्येला पूर्णपणे आपल्या घराबाहेर आपल्या जीवनाबाहेर जर काढलं तर कुठेतरी आपण योग्य नाही करत आहे. माझ्यासाठी तपस्या काय आहे, मला तिखट खाऊन घाम फुटतो, तर जर कोणाच्या घरी गेलो मी आणि त्याने तिखट बनवलं असेल, माझी ती तपस्या आहे की ते तिखट खायचं, काहीही बोलायचं नाही. आणि जर त्यांनी बोलले की तुम्हाला तिखट वाटलं का, तर म्हणलं नाही मला थोडंसं जरा गरमी वाटते म्हणून मग घाम पोचायचा. तर माझ्या जीवनात मी ती तपस्या स्वीकारली आहे. जरी तिखट जेवण असेल तरी कधी बोलायचं नाही की हे तिखट आहे म्हणून. तसं प्रत्येकाला ठरवायचंय माझ्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीचा मला त्रास होतो, आणि ती गोष्ट जेव्हा आपण स्वीकारतो का, याला त्रास नाही व्हायला पाहिजे म्हणून, याला त्रास नाही व्हायला पाहिजे म्हणून मी माझ्या जीवनामध्ये त्रास स्वीकारीन, त्याला म्हणतात तपस्या. तर प्रत्येकाला ठरवायचं आहे माझ्या जीवनामध्ये मला कुठल्या गोष्टीला सहन होत नाही,
आणि ती गोष्ट आपण परमेश्वरासमोर जायचं आणि परमेश्वरासमोर नतमस्तक होऊन म्हणायचं, परमेश्वरा, जी गोष्ट मला लहानपणापासून येते करता, ती गोष्ट जर मी आज केली तर त्याच्यामध्ये तपस्या नाही. पण जी गोष्ट मी लहानपणापासून कधी केली नाही, समजा कोणाला लहानपणापासून सकाळी लवकर उठायची सवय नाही, आणि आज आपण ऐकतोय की रविवारी आपण सगळ्यांना मंगल आरतीसाठी बोलवतोय, जपासाठी बोलवतोय, गुरुपूजेसाठी बोलवतोय आणि भागवतासाठी बोलतोय. चल, आज आपण एक काम करूया, सकाळी उठण्याची एक तपस्या करूया. तर असं नाही की उद्या लगेच 4:30ला उठायचंय. मी रोज 7 वाजता उठतो, ठीक आहे. कमीत कमी पुढच्या रविवारी 6:30ला उठा. अर्ध्या तासाची तपस्या, जगन्नाथ बघतील. अर्धा तास हा लवकर उठला, 6 महिने 6:30ला तरी उठा. मग 6 महिने 6:30ला उठले की 6:30 नॉर्मल झालं. पुढचे 6 महिने म्हणा आता अजून अर्धा तास, आता 6ला उठेन, आता 5:30ला उठेन, आता 5ला उठेन. कोण बघताय की नाही त्याला महत्व नाही आहे, जगन्नाथजी बघतायत. जगन्नाथजी बघतात. हा आयुष्यात कधी 7 वाजताच्या आधी उठला नाही, पण जेव्हापासून एक नवीन कार्यक्रम राबवलाय की चला रविवारी तरी एक दिवस आपण एकत्र येऊ, रविवारी तरी आपण भगवंतांच्या समोर साधना करूया, रविवारी एकत्र येऊन प्रभुपादांचा जय प्रभुपाद करूया, तर याने अर्धा तास आपली झोप एक दिवस आठवड्यातून पुढे सरकवली. वा, काय बघताय, त्याला म्हणतात तपस्या. तर मंदिरामध्ये एक ब्रह्मचारी भक्त आहेत, ते मुंबईला चाळ सिस्टम असते, बारामतीमध्ये एवढी बघितली नाही मी, कारण महाग आहे जागा, तसे शेजारी शेजारी सगळेजण राहतात. तर चाळीमध्ये पाणी येतं 3 वाजता, दिवसभर पाणी नसतं. तर फ्लॅटमध्ये बिल्डिंगमध्ये सगळीकडे 24 तास पाणी असतं, पण चाळीमध्ये 2 तास पाणी येतं फक्त. तर चाळीमध्ये जागा कमी असते राहण्याची आणि लोक जास्ती राहतात, त्याच्यामुळे पाण्याचा जो वापर असतो तो जास्ती असतो. फ्लॅटमध्ये किती लोक राहतात, 2-3, आणि चाळीमध्ये किती लोक राहतात, नेहमी 7-8 लोक राहतात. तर लोक कमी आहेत, जागा कमी आहे आणि पाणी सीमित येतं, पण पाण्याचा जो कन्झम्पशन आहे ते खूप जास्ती असतं. म्हणून चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांना किती वाजता उठायला लागेल, 3 वाजता उठायला लागेल. तर आमचे एक ब्रह्मचारी ते चाळीत राहायचे आधी, तर त्यांना लहानपणापासून 3 वाजता उठायची सवय. तर आमच्या मंदिरामध्ये आश्रम असं वेगळा आश्रम नाहीये, तर आम्ही वर्षानुवर्ष टेम्पल हॉलमध्ये झोपलो है ना. तर इथेच अशी मॉस्किटो नेट टाकायची, सगळे 9:05 मंदिर बंद झालं, सगळे लोक गेले, दरवाजे लावायचे, सगळे ब्रह्मचारी येतात, इथे अशी चटई टाकणार, मॉस्किटो नेट टाकणार, तिथे झोपणार. आणि सकाळी मंगल आरतीच्या आधी जेव्हा साफसफाई करायची तेव्हा लाईट ऑन होतो, तर लाईट ऑन झालं की आम्ही सगळे असे डोळे चोळणार आणि उठणार, त्या मॉस्किटो नेट म्हणून वाइंड अप करणार, जाऊन आंघोळ वगैरे करून मंगल आरतीपर्यंत येणार. हा एक ब्रह्मचारी आहे, तो तिथे फिरत असतो. आम्ही मॉस्किटो म्हणजे असे डोळे चोळत असे थोडे लाजीरपणे, 4:20 लाईट ऑन झाले आणि आम्ही रात्री कुठल्या तरी कार्यक्रमातून आलोय लेट, तरी पण उठायला लागेल कारण झोपायला दुसरी जागा नाहीये. तर मग डोळे चोळे उठला, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण, तो जप करतोय फ्रेश, तिलक विलक लावून एकदम चकाचक. तर त्याला सांगायचं होतं, काय तुम्ही लोक रे, 4:20 उठताय आणि डोळे चोळत चोळत उठताय, ही काय वेळ उठायची. 3 वाजता उठून आंघोळ करून 4 माळा पण झालेत माझे बघा. तर एक दिवशी मी एका सिनियर डिवोटीला जाऊन विचारलं की प्रभूजी हे असं ना, आम्ही जेव्हा बाहेर येतो टेम्पल हॉलमधून स्नान करण्यासाठी, तेव्हा हा हरे कृष्ण हरे तो वाचून तो बोलतोय की काय तू. तर तेव्हा त्या सिनियर डिवोटीने मला सांगितलं, प्रश्न हा नाही की तो किती वाजता उठतो, प्रश्न हा आहे की तो जे ते उठतोय ते काय उद्देशाने उठतो. त्याला सवय आहे लहानपणापासून 3 वाजता उठायची, तो 3 वाजता उठतोय, पण तो आताचे 3 वाजता उठतोय त्याच्या मागे हेतू नाही आहे की नाही भगवंतांचा जप करण्यासाठी नाही उठत येतो. 3 वाजता लहानपणापासून उठतो, डोळेच उघडतात 3 वाजता. पण जो माणूस आयुष्यामध्ये नेहमी 7 वाजता उठायचा, तो जेव्हा म्हणतो की नाही भगवंतांची मंगल आरती आहे, तर मी थोडस खेचून ताणून डोळे चोळत अर्ध्या झोपेमध्ये संसार जावा प्राणाय कारुण्य घन प्राप्तस्य कल्याण. आणि जो भागवतम क्लासमध्ये येऊन बसतो, पण भागवतम क्लासमध्ये पण डुलक्या घेतोय. का डुलक्या घेतोयस रे तू? नाही हो प्रभूजी, आयुष्यात कधी रविवारी लवकर उठलो नाही. रविवार हा दिवस माझा होता, रविवार हा दिवस लोळायचा होता, रविवार हा दिवस बिछाण्यामध्ये घालवायचा होता. पण असं ऐकलं की आपण एक नवीन काहीतरी सिस्टम म्हणतोय की आपण सकाळी येऊया, प्रभुपादांसाठी येऊया वगैरे. आज मी अर्धा तास लवकर उठलो, तर माझी झोप नीट झाली नाहीये, पण म्हटलं की येतो. त्यांनी भागवताचा एक शब्द नाही ऐकला, कारण झोपत होता तो. पण जगन्नाथ म्हणतायत
याने भागवताच्या त्या वर्गामध्ये भाग घेतला. त्याला जर आपण विचारलं, चल काय सांग, पहिला पॉइंट काय बोलले, स्पीकर काय बोलले, आठवत नाही मला, पण सुरुवात केली जय राधा माधव. बरोबर ना? हो बरोबर आहे. मग नंतर काय बोलले? नंतर झोप आली. ठीक आहे, नंतर काय बोलले? नंतर आठवत नाही, शेवटी बोलले जय श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. ह्या दोन गोष्टी सुरुवातीचं वाक्य शेवटचं वाक्य होतं. पण जगन्नाथजी म्हणतील, हा याने भागवत क्लास ऐकला. एक जस्ट प्रश्न विचारतो, अर्जुनाला महाभारताच्या युद्धापूर्वी भ्रम झाला, श्रीकृष्णाने त्यांना गीता सांगितली आणि ती गीता अर्जुनाने ऐकली आणि युद्ध केलं, नष्ट मोह स्मृतिर्लब्धा. आणि 18 दिवसांची युद्ध झाल्यानंतर आता श्रीकृष्णांना अर्जुन भेटले आणि तेव्हा जर श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटला, 9व्या अध्यायातला 4था श्लोक सांग. कृष्ण मुरली प्रभू हसतायत. काय वाटतं तुम्हाला, अर्जुन काय सांगेल? खरं खरं सांगा, जे मनात येईल ते सांगा. कोणा महिलांना जर मी हा प्रश्न विचारला, अर्जुनला सांगितलं 13व्या अध्यायातला 5वा श्लोक सांग, काय म्हणतील अर्जुन? तर जर अर्जुनाला ते लक्षात नाही राहिलं तर श्रीकृष्ण म्हणतील, वाटोळ, माझी गीता गेली पाण्यात म्हणतील. का नाही म्हणणार? तुम्हालाच विचारतो, का नाही म्हणणार? पाठांतर नाहीये गीता. गीतेला म्हणतात व्यवहार शास्त्र, माहिती शास्त्र नाहीये. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स हे सगळे पुस्तके ते ज्ञान शास्त्र आहेत, माहिती शास्त्र आहेत. आणि भगवद्गीता आहे व्यवहार शास्त्र, कसं वागायचं, कसं बोलायचं, श्रीकृष्णांची कसं नातं जोडायचं. तर अर्जुनाने शब्द विसरला, 9व्या अध्यायातला 6वा श्लोक विसरला, 13व्या अध्यायातला 5वा श्लोक विसरला, पण त्यांनी श्रीकृष्णांशी नातं कसं घट्ट केलं? तुम्ही म्हणताय ना युद्ध करायचंय, तुम्हाला प्रसन्नता होईल ना युद्ध करून, करतो मी युद्ध. हा घ्या गांडीव धनुष, सांगा कोणावर वार करू? आजोबांवर करू की गुरूंवर करू की भावांवर करू की काकांवर करू? तुम्ही सांगा तुमच्या प्रसन्नतेसाठी काय करू. तर जो माणूस श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी उभा होतो त्याला श्लोक येतात काय आणि नाही येत काय फरक नाही पडत. कारण श्रीकृष्णांना पोपट नव्हतं बनवायचं अर्जुनाला, श्रीकृष्णांना अर्जुनाला भक्त बनवायचं होतं. भक्ती ही बोलून नाही होत, भक्ती होते जेव्हा आपण श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी आपल्या जीवनामध्ये काहीतरी तपस्या, लहान मोठी मध्यम जे काही असेल ते त्याला स्वीकारतो आपण. तर म्हणून श्रीकृष्णांना काय पसंत पडेल, श्रीकृष्णांना काय प्रसन्न होईल याच्यावर मनन करण्याची गरज आहे. आणि म्हणून इथे असं सांगितलंय की कलियुगाच्या शेवटी जेव्हा तपस्या समाप्त होईल, शौच समाप्त होईल, दया समाप्त होईल आणि शेवटी शेवटी सत्य पण समाप्त होईल, तेव्हा कोणी प्रचारक अवतार नाही येणार. तेव्हा परशुरामांनी काय केलं? कटिंग केलं. तर असं नाही की श्रीकृष्ण फक्त प्रेम करतात. श्रीकृष्णांनी वृंदावनामध्ये प्रेम केलं, पण त्या श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये भीषण युद्ध पण घडवून आणलं. आणि कुरुक्षेत्रामध्ये भीषण युद्ध घडवून आणण्यापूर्वी जरासंधाने जेव्हा 17 वेळा आक्रमण केलं तेव्हा काय केलं श्रीकृष्णांनी? जर भागवतामध्ये आपण वाचलं तर माहितीये, फक्त 2 योद्धे होते, कृष्ण आणि बलराम. फक्त कृष्ण आणि बलराम 11 वर्षांचे योद्धे होते आणि त्यांनी रक्ताची नदी वाहिली मथुरेबाहेर. आणि त्याच्यामध्ये वर्णन काय आहे? त्याच्यामध्ये घोडे होते, त्या घोड्यांची जी मान होती ती अशी तरंगत तरंगत जात होती. तर असं वाटत होतं, त्याचे केस असतात ना घोड्याच्या माने पाठीमागे, तर ते केस असे बाहेर दिसत होते. तर कधी कधी समुद्रामध्ये किंवा शेवाळा असतं माहिती, आपण द्वारकेला गेलो होतो, द्वारकेला त्या समुद्राच्या मध्ये एक शंकरजींचं मंदिर होतं. ठीक आहे, खूप आधीची गोष्ट आहे, विसरले तुम्ही. ते एक शंकरजींचं मंदिर आहे, ते समुद्रामध्ये. तिथे जेव्हा जातो तेव्हा बाजूला सगळं शेवाळ शेवाळ तसं माहिती, असं हलत असतं शेवाळ, नदीमध्ये किंवा तळ्यामध्ये असतं. तर असं वाटत होतं की समुद्रात ते शेवाळ असं आहे, ते बेसिकली त्या घोड्यांचे केस होते. हत्तींना एवढं मारलं, हत्तींची जी सोंड होती ती होती, असं वाटत होतं असे मोठे मोठे साप आहे. ती सोंड जी होती ती तरंगत होती, लाईट असते ती, डोकं समुद्रात होतं रक्ताच्या, पण सोंड होती. तसं होतं भरपूर असे जाड जाड साप असे वाहत आहेत. आणि लोकांचं डोकं शिरच्छेदन केलं होतं तर ते पण असं तरंगत होतं. त्यामुळे कोणीतरी कासव असतात तसे भरपूर कासव असे तरंगत तरंगत चाललेत की काय. शुकदेव गोस्वामी
त्या युद्धाच्या वर्णनाला पण सुंदर करतात. की असं वाटत होतं, सुंदर दृश्य वाटत होतं की कासव चाललेत की काय, आणि ते असे तरंगणारं शेवाळं आहे की काय, आणि समुद्रातले काही पाण्यातले साप आहेत की काय म्हणून. का तर कृष्ण आणि बलरामनी हिंसा केली होती. तर आपल्याला जर वाटत असेल श्रीकृष्ण खूप एकदम प्रेमळ, सोजवळ, नेहमीच गोड गोड बासुरी वाजवणार नाही, श्रीकृष्ण गरज झाली तर हिंसा पण करू शकतात. आणि म्हणून ते श्रीकृष्ण जेव्हा व्रजवासींच्या मूडमध्ये येतात तेव्हा त्याच युगामध्ये सुरुवातीला अमाप प्रेम करतात, पण तेच कृष्ण जर जेव्हा शेवटी येतात तेव्हा ते मथुरेमधल्या युद्धाचं दाखवतात आणि फक्त कटिंग करतात. म्हणून आपल्याला जास्ती पर्याय नाहीये. ही जी तत्काळ तिकिटाची जी एक खिडकी उघडली आहे त्याच्यामध्ये आपण प्रामाणिकपणे फक्त काय करायचं आहे, श्रील प्रभुपादांनी आपल्याला जो सोपा करून एकदम भरपूर नियम आहेत वेदांमध्ये, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, ते सगळं सोडून आपल्याला प्रभुपादांनी जे सांगितलं त्याला जरी धरलं आपण तर श्रीकृष्ण म्हणतील नाही, प्रभुपादांनी जे सांगितलं तर यांनी केलं, आणि त्यावर आपल्याला पुढे स्थान मिळू शकतं. काल गीता कोर्समध्ये संध्याकाळी गीता कोर्स होते, एक माताजी आले, माताजी म्हणाले त्यांच्याकडे कुठलं तरी पुराणाचं पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये एक व्रत दिलाय. तर ते म्हणतात अमुक अमुक दिवशी, आठवड्याच्या एका दिवशी, मी मुद्दामून सांगत नाहीये, पण आठवड्याच्या त्या दिवशी मी काय करते, तो व्रत करते. तर त्या व्रताची काय विधी आहे ती दिली आहे त्या पुस्तकामध्ये. आधी असं करायचं, मग असं करायचं, मग असं करायचं, अमुक अमुक जे काही करायचं ते करायचं. आणि त्याच्यानंतर त्या व्रतामध्ये, त्या पुस्तकामध्ये लिहिलंय जो कोणी हा व्रत करेल त्याला हा हा फायदा होईल. आणि त्याच्यानंतर लिहिलंय जो कोणी हा व्रत नाही करणार त्याच्या जीवनामध्ये हा हा नुकसान होईल. तर लग्नाच्या आधीपासून त्यांनी ते पुस्तक वाचलं, आई वडिलांनी त्यांना ते पुस्तक दिलं आणि त्यांनी वाचायला सुरुवात केली. तर तेव्हापासून आठवड्याच्या प्रत्येक दिवशी ते व्रत करतात, नियमाने करतात. तर मला काल काय विचारत होते की त्या व्रतामध्ये असं लिहिलंय जर तुम्ही व्रत केलं तर तुमचा हा हा फायदा होईल, आणि जर तुम्ही व्रत नाही केलं तर तुमचा हा हा नुकसान होईल. तर मला तुम्हाला एक विचारायचं आहे, परमेश्वर असं नुकसान पण करतात का? मी तर जेव्हा पण ऐकलं होतं की परमेश्वर हे नेहमी लोकांना मदत करतात, आधार देतात, प्रेरणा देतात. पण त्यामध्ये तर लिहिलंय स्पष्ट की व्रत जर नाही केलं तर नुकसान होईल म्हणून. त्याला कसं समजून घ्यायचं? तर मी तर भीतीपोटी व्रत करते, आजपर्यंत चुकवलं नाही. पण ते व्रत करण्यामागे त्यांची जी चेहऱ्यावर जी भावना होती ती काय होती? भीतीपोटी मी व्रत करते, आणि जर व्रत नाही केलं तर नुकसान होईल, तर ते नुकसान नाही पाहिजे म्हणून व्रत करते. तर त्यांना सांगितलं माताजी, धर्मपालनाचे दोन स्तर आहेत. एक आहे की जो व्यक्ती आहे तो धर्मपालन करत नाही, मग त्याला प्रलोभन देण्यासाठी मॉल उघडतो ना, नवीन मॉल उघडला तर त्याचे गिराईक इतकं ठरलेले नाही, यांच्या घरातली जी ग्रोसरी आहे ती कुठे येते, त्या दुकानातून. तुमचे ठरलेले, प्रत्येकाचे आपले दुकान ठरलेले, खाणं पिणं कुठून सगळं ठरलेलं आहे. आता नवीन मॉल आला बारामतीमध्ये, त्याचे गिराईक कुठे आहेत, नाही आहेत, त्याला गिराईक निर्माण करायचे, तर तो मॉल काय करतो, एक महिन्यासाठी 50% डिस्काउंट. तर येता जाता लोक म्हणतात अरे 50% सूट आहे, बघूया आतमध्ये काय. आतमध्ये जातो, तेच सामान जे आपण आपल्या दुकानातून घेतलं होतं ते तिथे, पण तिथे 50% मिळतं. तर थोडी सवय लागते की अरे इथे तर चांगलं एसी पण होता, छान मधुर असे लाईट म्युझिक पण होता, आणि 50% स्वस्तामध्ये पण मिळाला. तर पुढच्या वेळेस मग आपली गाडी त्याच दिशेने वळते. पण नंतर 2-3 महिन्यांनी काय होतं, 50%चा डिस्काउंट नसतो, तेवढाच रेट असतो. पण आपल्याला वाटतं त्या दुकानामध्ये एसी नाही, त्या दुकानामध्ये मधुर संगीत नाहीये, तर इथे चांगला मॉलमध्ये सर्वात छान आहे तर इथून घेऊया. अशा प्रकारे कधी पण जेव्हा नवीन दुकान उघडतात तेव्हा एक सवलत देतात, आणि त्या सवलतीद्वारे गिराईकांना आकर्षित करण्याची एक त्यांची इच्छा असते. तर त्यांना सांगितलं साधारण जो मनुष्य आहे तो कलियुगामध्ये धर्मपालन करत नाही, आणि म्हणून पुराणांमध्ये नेहमी अशी काही ना काहीतरी कथा असेल, या या दिवशी गायींना जर मुगाची डाळ खाऊ घातली तर तुम्हाला पुण्य मिळतं. असं सगळं वाचलेलं आहे मी, पण मला पण एका भक्ताने सांगितलं. या दिवशी गोशाळेत जायचं आणि गायीला मुगाची डाळ खाऊ घालायची. या दिवशी या झाडाला तिळाचं तेल व्हायचं. या दिवशी हे करायचं. या दिवशी या दिशेला आपण हा मंत्र बोलायचा. पूर्ण लांब त्याची लिस्ट आहे. सोमवारी काय करायचं, मंगळवारी काय करायचं, बुधवारी काय करायचं, आणि जर नाही केलं तर नुकसान. तर त्यांना सांगितलं जे लोक धर्मपालन नाही करत त्यांच्यासाठी हे आहे, प्रलोभन देण्यासाठी 50% डिस्काउंट आहे. जर तुम्ही हे फक्त काय मंत्र बोला, हा फक्त गायींना जाऊन तुम्ही मुगाची डाळ खाऊ घाला, किती सोपं आहे करायला, है ना. आणि त्यांनी काय होईल, तुम्हाला फायदा होईल.
पण त्याच्यामध्ये लिहिलं जर नाही केलं तर नुकसान होईल. तर तो काय माणूस म्हणतो, खाऊ घालणं काय प्रॉब्लेम आहे, गायींना डाळ खाऊ घालायला काय प्रॉब्लेम आहे, त्या दिशेने तो मंत्र बोलायला काय प्रॉब्लेम आहे. असं करत करत थोडी जिभेला सवय लागते पिक्चरची गाणी कमी गायला. थोडं कुठलं तरी स्तोत्र, कुठलं तरी भजन, कुठलं तरी हळूहळू येतं आणि करत 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 आपण परमेश्वराजवळ येतो. ही जी लांब विधी आहे, अनेक अनेक जन्मोजन्मी हा स्तोत्र, तो भजन, हे दान, ती डाळ, हे सगळं श्री चैतन्य महाप्रभूंनी याला कंडेन्स केलं हरे कृष्ण महामंत्रामध्ये आणि म्हणाले सर्व दान, सर्व तपस्या, सर्व भजन, सर्व स्तोत्र, सगळे काही या हरे कृष्ण महामंत्रामध्ये. का? कारण हरे कृष्ण महामंत्रामध्ये आपण झाडाच्या मुळांना पाणी देतोय, बुंध्याला, फांद्यांना, फळांना, पानांना द्यायची गरज नाहीये. तर त्यांना सांगितलं माताजी तुम्ही एक काम करा, पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की परमेश्वर हे कधी कोणाचं नुकसान नाही करणार. परमेश्वराची ती भावनाच नाहीये कोणाचं नुकसान करायची. पण तुम्ही जे पुस्तकं वाचताय ना ते त्या मॉलचे 50% सवलतीचे पुस्तक आहेत. ते नवीन गिऱ्हाईकांना प्रलोभन देण्याची पुस्तक आहे. ते अरे एवढंसं कर आणि फायदा होईल. पण तो जर पळून गेला तर मॉलवाल्याचं नुकसान आहे. तर मॉल म्हणतो पुढच्या महिन्यात जर आला नाहीस तर नुकसान पण होईल. येतो येतो बाबा तुझ्या मॉलमध्ये नुकसान घेतो. तर म्हणून जेव्हा साधारण शास्त्रांमध्ये अशा प्रकारे लिहिलं असतं हे व्रत ते व्रत, हा फायदा तो नुकसान, त्याच्यामध्ये माणूस कधी कधी फसतो. पण या माताजी वर्षानुवर्ष तो व्रत करतायत तर त्यांच्या मनामध्ये एक प्रामाणिक प्रश्न आला, जर मी तो व्रत थांबवला तर माझं नुकसान होईल का? तर त्यांना म्हणालो आपण ज्या दिशेने गेलोय तर त्या दिशेचे नियम आपल्यावर लागू होणार. तर तो ती जी दिशा आहे ती काय आहे? जर ते व्रत केलं तर फायदा आणि जर ते व्रत नाही केलं तर नुकसान. ते लिहिलंय. व्रत जो सांगतोय, जो ऋषी मुनी तो व्रत सांगतोय त्याने ते सांगितलं, केलं तर फायदा, नाही केलं तर नुकसान. त्यांना म्हटलं श्री चैतन्य महाप्रभू सांगतायत हरे कृष्ण महामंत्रामध्ये काही असा विशिष्ट काळ पण नाहीये. नामनाम अकारी बहुदा निज सर्व शक्ती. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात हे श्रीकृष्ण तू किती दयाळू आहेस, तुझ्या सर्व शक्ती तू या नामामध्ये पेरल्यास. तत्रार पिता नियमित स्मरणे न काला. आणि सर्व त्याच्यामध्ये शक्ती पेरून तू इतका दयाळू आहेस की तू अजून हे पण म्हटलंयस की हे नाम घेण्यासाठी काही विशिष्ट वेळ, काही विशिष्ट काळ पण नाहीये. तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा घ्या, पण परमेश्वराचं नाव घ्या. पण दुर्दैवम इद्रिशम इहाजनी ना अनुराग. पण माझं दुर्दैव असं आहे, तू इतकं सोपं करून ठेवलंस तरी पण इहाजनी ना अनुराग, पण मला काही याच्याबद्दल आकर्षण नाहीये. तर हे श्रीकृष्ण थोडी मला मदत कर, थोडी मला कृपा कर. सो श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला ही भावना शिकवतायत की हा विधी तो विधी, हे व्रत ते व्रत करण्यापेक्षा जर आपण या हरे कृष्ण महामंत्राला, या भक्तीच्या विधीला जर आपण प्रामाणिकपणे घेतलं तर विचार करा, इतके व्रत इतके हे सगळं करायची गरज नाही. तर त्यांना काल ते ऐकून इतकं छान वाटलं. म्हणाले मैं इतने सालों से ये व्रत कर रही हूं लेकिन डर के मारे कर रही थी. त्यांना म्हटलं आमच्या मंदिरामध्ये इतके भक्त आहेत, अजिबात कोणाला तुम्ही कधी विचारलंय तुम डर के मारे जप कर रहे हो क्या? म्हणजे डर के मारे भीती कधी, जगन्नाथजींची भीती नाही वाटली. प्रभुपादांची पण कधी भीती. प्रभुपादांचा फोटो पण कसा आहे, असा हात विनवण्याचा, जप करा, कृपया हरिनाम घ्या, कृपया भागवताचं वाचन करा. तर प्रभुपाद आपल्याला विनवणी करतायत, जगन्नाथजी आपल्याला प्रेमाने आलिंगन करायला आहेत. भीतीचं वातावरण आहे कुठे? तर किती मोठं आपलं सौभाग्य आहे की कल्की अवतारातला आपल्याला भीतीने बघायची गरज नाहीये. आणि जर चुकीने कल्की अवताराला बघितलं, माहित नाही आपल्यामध्ये किती भीती निर्माण होईल. ती तलवार बघून आणि एका धूमकेतू सारखे कटिंग करतायत. पण श्री चैतन्य महाप्रभू त्या भीतीपासून वाचवण्यासाठी आपल्याला फक्त हे नाही म्हणत आहेत तुला भीती नसावी, नाही, त्याचं उलट प्रेम आपल्याला देत आहेत. फक्त हे नाही की भीती नाश करतायत, तर सकारात्मक प्रेम आपल्याला देत आहेत. तर त्या श्री चैतन्य महाप्रभूंप्रती आपण किती कृतज्ञ राहायला पाहिजे. तर म्हणून आपण सर्व श्री चैतन्य महाप्रभूंप्रती कृतज्ञता व्यक्त करूया, श्रील प्रभुपादांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया आणि म्हणूया की तुम्ही जर नियम लादले असते, भगवद्गीतेचे सर्व श्लोक कंठस्थ पाहिजेत, तर कदाचित कठीण झालं असतं आम्हाला. पण एक लक्षात येत आहे गीता आणि भागवत वाचून की तुम्हाला पोपट नको आहेत, तुम्हाला भक्त पाहिजेत. आणि म्हणून आम्हाला एक तुम्ही शक्ती द्या, आम्हाला सशक्तीकरण करा की कसं आम्हाला जरी श्लोक लक्षात नाही राहिले तरी पण आम्ही तुमच्या प्रसन्नतेसाठी नेहमी जीवनामध्ये लहानशी का होईना पण तपस्या स्वीकारू
आणि ती तपस्या तुम्हाला प्रसन्न करेल. आमचा गीता पारायण, गीता जयंतीच्या दिवशी जे आम्ही फाड 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 गीता बोलतो, त्यांनी काय तुम्ही प्रसन्न नाही होणार. पण आम्ही जी छोटीशी तपस्या स्वीकारू त्याच्याने तुम्ही प्रसन्न होणार. तर आम्हाला ती तपस्या करण्यासाठी शक्ती द्या. मग आपण आनंदाने, आता वारी होती, एकादशी, आषाढी एकादशी होती, तर काय आनंदे नाचती आहे ना, एक भंग आहे, काय आनंदे डोलती वैष्णव आनंदे नाचती, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडिये वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. क्रोध भीमान गेला पावटणी, क्रोध भीमान गेला पावटणी, एक एका लागतील पायी रे, एक एका लागतील पायी रे. तुका म्हणे सोपी केली पायवाट, तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे. तुका म्हणे सोपी केली पायवाट. हे सर्व व्रत अनुष्ठान हे ते करता करता लोकांना घाम फुटलाय, आणि त्या सर्व लोकांना आपण विनवणी करतोय, जस्ट मंदिरात या, बसा, श्रीकृष्णांबद्दल, श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल ऐका, भगवंतांचं दर्शन घ्या, छान प्रसाद घ्या आणि हरिनामामध्ये भाग घ्या. काय ती ओळ आहे, तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे. भवसागराला पार करण्यासाठी म्हणतात हरिनामाचा काय सोपा सुलभ मार्ग दिलाय आपल्याला. तर इथेच हे दोन शब्द बोलून आपण थांबूया. कोणाच्या मनात काही प्रश्न? येस प्रभू. कसं आहे, प्रभूजींचा प्रश्न आहे की, प्रभूजींचा प्रश्न आहे की कधी काही पुस्तकांमध्ये किंवा काही सिनेमामध्ये आपण बघतो की असे आधुनिक लेझर गन वगैरे असेल युद्ध करण्यासाठी, आणि आज आपण असं ऐकलं की कल्की आहेत हे तलवारीने करणार आहे, तर त्याच्यामध्ये थोडंसं सांगणार का तुम्ही? तर श्रीकृष्ण आहेत, श्रीकृष्णांची एक स्वेच्छा आहे, शक्ती आहे, त्यांना ते शस्त्र वापरायचं आहे. मनुष्याने निर्माण केलेले शस्त्र मनुष्य वापरेल, आणि श्रीकृष्ण म्हणतात की माझं सुदर्शन चक्र इनफ आहे. तसं कल्की अवतार म्हणतात माझा जो शस्त्र आहे तो तलवार आहे. रामचंद्र आहेत, रामचंद्र कधी सुदर्शन चक्र नाही चालवत, रामचंद्र तलवार किंवा धनुष्यबाण, कोदंड तो वापरतात. तसं कल्की आहे, त्यांचा तो शस्त्र आहे. आणि श्री चैतन्य महाप्रभूंचं काय अस्त्र आहे? तर म्हणतात तो हृदयातला रावण मारायचा आहे, रावणाला नाही मारायचा आहे. तर म्हणून कल्की आहेत, त्यांचा तो अस्त्र आहे. मनुष्य जेव्हा लढतो तेव्हा काहीतरी AK-47 AK-56 वापरेल, पण हा म्हणतो की नाही, हे म्हणतायत कल्की म्हणतायत की नाही माझा हा शस्त्र आहे, आणि आपण ज्या स्पीडनी गोळ्या मारू कदाचित त्याच्यापेक्षा जास्ती स्पीडनी ते तलवार चालवतील. परमेश्वर आहेत, त्यांना स्पीडची गरज नाही, पटपट करतील ते. येस प्रभू, तुम्हाला ते दिलंय. अंबरीश महाराजांनी 1 वर्ष एकादशीचा उपवास केला. ते कसं समजून घ्यायचं, म्हणजे ज्या वर्षभरात गेलेल्या 24 एकादशी आहेत त्या त्यांनी की पूर्ण शकतो. सो समजा आषाढीला सुरू केलं तर पुढच्या आषाढी एकादशी पर्यंत 1 वर्ष त्यांनी फक्त एकादशी अन्न ग्रहण केलं, आणि आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी जी द्वादशी होती ती दुसऱ्या वर्षीची द्वादशी आली तेव्हा त्यांनी अन्न स्वीकारलं. 1 वर्ष एकादशी. सो त्यांचा जो उपवास आहे तो आहे की इवन ट्रेडिशनल जो आज आपण शरीरामध्ये शक्ती नाही आहे म्हणून मग भगर वगैरे खातो, पण एकादशीचा उपवास म्हणजे फळ. तर एकादशीचा उपवास म्हणजे तो उपवास, तो सत्ययुगातला उपवास आहे, आपला कलियुगातला उपवास आहे, तळलेले खाणं वगैरे. तर प्रभुपाद म्हणतात ठीक आहे ते तरी करा. येस, राधेश्याम मोहन प्रभू.
काय कृष्ण तुम्ही म्हणालात की कलियुगाच्या सुरुवातीला अतिकृपा भगवंताने दिली आहे. 10,000 वर्षांचं गोल्डन पिरियड हे करत असताना म्हणजे आहेत भरपूर 10,000 वर्ष कॅज्युअल अप्रोच किंवा मग केली सोपी पाय वाटत तर त्या याच्यामध्ये नियमांना शिथिल करता करता कॅज्युअल असं होतं हे तर माफ आहे हे तर माफ आहे. तर मग कसा बॅलन्स हे करायचा जसं की यज्ञासंबंधी सुद्धा असा ठीक आहे चला काही त्रुटी झाली हरिनाम बघू असं थोडंसं कॅज्युअल होतं तो बॅलन्स अप्रोच. खूप छान प्रश्न विचारला. कोणी एक दानशूर व्यक्ती आहे, तो जर दान देतोय आणि दान देताना आपल्या हाताने दान देतोय आणि आपण त्याला म्हटलं, पण ना तुझ्या हातावर हा डाग कसा काय आला? तर कधीतरी एक लक्षात येत आहे मग दुसऱ्यांना, याला दानाकडे लक्ष नाहीये, याला दान देणाऱ्या हातावर हा एक डाग कुठून आला. आणि म्हातारे असतील समजा आणि दान देत आहेत, आजोबा तुमचे हात असे थरथर कापतात काय? तू प्रश्न काय विचारतोय? मी तुला काय देतोय आणि तू काय प्रश्न विचारतोय? तर म्हणून आपल्याला माहिती पाहिजे आपल्याला जे मिळतंय. जर कधी आपण तुझं व्रत वगैरे वाचला तर त्याच्यामध्ये जे नियम दिलेत, ते जर नियम आपण वाचले तर आपल्याला घाम फुटेल. एकदा प्रभुपादांना विचारलं की प्रभुपाद मूर्ती पूजेचे काय नियम आहेत? तर प्रभुपाद म्हणाले हरिभक्ती विलास आहे. हरिभक्ती विलास जर वाचलंस तर त्यात म्हणाले तू स्नानगृहातून बाहेर नाही येणार. तर म्हणाले मूर्तीपूजेचे 1000 नियम आहेत, कारण ते भगवंतांच्या साक्षात शरीराला तुम्ही हात लावताय. मी जेवढे दिले तेवढे पालन कर, तेवढे सफिशियंट आहे. तर जर आपण तेव्हा जर हा विचार केला की प्रभुपादांनी असं का केलं, प्रभुपादांनी तसं का केलं, मग लक्षात येते की प्रभुपादांनी जे दिलं आपल्याला त्याची किंमत नाही राहिली आपल्याला, है ना. तर म्हणून जेव्हा कोणी दानशूर व्यक्ती दान देतोय तेव्हा आपण कृतज्ञ राहायला पाहिजे. आणि ती कृतज्ञता जर असेल मग आपण ना, जसं तुम्ही म्हणताय की तुका म्हणे सोपी केली पाहिजे, वाटत तर सोपी आहे, तर मी थोडं कॅज्युअली घेईन, थोडं दुर्लक्ष करीन. ती भावना कधी निर्माण होईल? जेव्हा आपण जे दान मिळतंय त्याची किंमत आपल्याला माहिती नाही. दान मिळतंय, फुकट मिळतंय, पण जे फुकट मिळतंय ते किती मौल्यवान आहे ते आपल्याला माहिती नाही. तर कधी कधी मग काय करतात भगवंत, भगवंत आपल्याला भक्तांच्या संगतीमधून बाहेर काढतात. जर आपण वारंवार तसं वागलो तर मग भगवंत म्हणतात तुला ना जे सोपं मिळतंय त्याची तुला किंमत नाहीये, थोडंसं तू बाहेर जाऊन ये. मग आपण बाहेरच्या जगामध्ये अभक्तांना भेटतो. त्यांचा गोड चेहरा असतो, नेहमी असे हसत असतात, पण त्यांच्या जेव्हा जवळ जातो तेव्हा लक्षात येतं की आतमध्ये काय काय आहे. त्याचे वर्तमानपत्रामध्ये एवढे सगळे फोटो असतात, असे एकदम या गालापासून त्या गालापर्यंत एवढं मोठं हास्य असतं. ते हास्य बघून कधी कधी आपण आकर्षित होतो, हे भक्त लोक तेवढे हसत नाही, हे एवढं कधी हसत नाही, हे एवढं कधी हसत नाही, ते लोक छान वाटतात. आणि मग त्यांच्या जवळ जेव्हा जातो तेव्हा कळतं की त्या हास्यामागे काय काय लपलेलं असतं. आणि मग आठवतं की भक्त लोक जरी बाहेरून असे हसत नसतील, का नव्हते हसत? संघर्ष करत होते आपल्या क्रोधाशी, आपल्या अहंकाराशी, आपल्या मत्सर्याशी लढत होते. तर लढवय्या जो आहे तो कधी कधी नाही हसत. कारण काय, तो तो स्थिर, तो म्हणतो मला क्रोधावर आवरायचंय, मला स्वतःच्या अहंकारावर आवरायचंय. तर तो हसत नाही. तर आपल्याला वाटतं की हे भक्त लोक कधी हसत नाही आणि बाहेरचे लोक हसत असतात, तर ते खुशी नाही आहे, ते खोटे आहेत. आणि भक्त लोक आहेत जरी हसत नसले, पण कारण परमेश्वराची कृपा आहे त्यांच्यावर, आज न उद्या हसणार आहेत. तर म्हणून नेहमी आपल्याला ना स्वतःला स्मरण ठेवायला पाहिजे, किंवा कोणतरी वरिष्ठ भक्त असतात त्यांचं ते कर्तव्य नेहमी स्मरण करून देणं, जे आपल्याला मिळालंय ते आपला हक्क नाहीये, ते आपल्यावर कृपा आहे. हक्क म्हणूनही म्हटलं ना, एक असतं नशीब आणि एक असतं कृपा. तर कपाळावर काहीतरी दुसरंच लिहिलं होतं. श्री चैतन्य महाप्रभूंनी काय केलं, त्याच्यावर तिलक काढला. आणि म्हणून यमराज जेव्हा येतं तेव्हा ते कपाळावर जे लिहिलेलं आहे ते दिसतच नाही त्यांना. तर म्हणून तिलक लावायला पाहिजे आपण रेग्युलरली. भक्ती रसामृत सिंधूमध्ये रूप गोस्वामी लिहितात, या हातावरच्या ज्या रेषा आहेत त्याच्याने पण नशीब ठरतात ना. लोक म्हणतात ना, अरे ही रेष अशी. त्यामुळे कीर्तनामध्ये जेव्हा आपण टाळ्या वाजवतो तेव्हा या रेषा बदलतात. तर ही जी प्रत्येक गोष्ट आहे ही आपल्याला दिसत नाही, त्या रेषा बदल आपल्याला दिसत नाही. कपाळावर जे लिहिलं होतं ते कसं पुसलं गेलं, पण नाही. म्हणून आपलं कर्तव्य आहे. प्रभुपदांची जर आपण पुस्तकं वाचली तर प्रभुपद नेहमी आपल्याला सांगतात आपल्याला जे मिळतंय ते खूप दुर्मिळ आहे. एक शेवटची गोष्ट सांगतो त्याच्यावर. एक ब्राह्मण होते आणि त्या ब्राह्मणांना त्यांच्या मुलीचं लग्न करायचं होतं, पण गरीब होते. तर काय करू काय करू, तर शंकराचे भक्त होते.
तर त्यांना सांगितलं शंकर आहेत ना आशुतोष आहेत, शंकर पटकन वरदान देतात. तर तुम्ही काशीला जा, विश्वेश्वर राहतात तिथे, आणि विश्वेश्वराला प्रार्थना करा, विश्वेश्वर तुम्हाला धन वगैरे जे काही ते देतात. तर हे गेले काशीपर्यंत आणि तिथे त्यांनी याचना केली. तर म्हणाले काय पाहिजे? तर म्हणे मला धनसंपत्ती पाहिजे, माझ्या मुलीचं लग्न करायचंय, माझं कर्तव्य आहे ते. तर म्हणाले नक्की. म्हणाले किती पैसे पाहिजे? तर म्हणाले माझ्याकडे काहीच नाहीये, काहीच नाही यांच्याकडे, आणि यांना खूप छान लग्न करायचं होतं. तर म्हणाले एक काम कर, काशीपासून काही अंतरावर वृंदावन आहे, आणि वृंदावनामध्ये एक साधू राहतात सनातन गोस्वामी, आणि ते सनातन गोस्वामी आहेत ना, त्यांच्याकडे एक मौल्यवान गोष्ट आहे, मला माहिती आहे, तू जाऊन त्यांना माग. तो ब्राह्मण म्हणला ठीक आहे, सनातन गोस्वामींकडे गेला. सनातन गोस्वामींना म्हणाला मला तुमच्याकडून एक मौल्यवान गोष्ट पाहिजे, मला शंकरांनी पाठवलंय, तर मला सांगणार का, देणार का ती म्हणून. तर सनातन गोस्वामी म्हणाले अच्छा शंकरांनी पाठवलंय का, मग तर द्यायला लागेल तुला. तर बघ तिथे, बघ ते काहीतरी सामान आहे बघ तिथे सांडलेलं आहे. हो, त्याच्यामध्ये एक असं दगड काहीतरी आहे का बघ, तो घे. तर त्या गेले, तिथे काहीतरी सामान असं पडीक होतं, त्याच्यातून त्या ब्राह्मणाने एक दगड काढला. त्यांनी तसं दगड कधी बघितला नव्हता. तर सनातन गोस्वामीने म्हटलं हे काय आहे दगड? तर म्हणाले तो पाण्याचा लोटा घेऊन ये. तो पाण्याचा लोटा घेऊन आला, त्याला स्पर्श केला, सोन्याचा झाला तो पाण्याचा लोटा. पारसमणी. शंकराला माहिती आहे की माझ्याकडे पारसमणी होता, तुला पारसमणी देतोय मी. बापरे! तर शंकराकडे भरपूर काही गोष्टी आहेत देण्यासाठी, पण पारसमणी नव्हता. म्हणून शंकराने या ब्राह्मणाचं ते दयनीय परिस्थिती बघून सनातन गोस्वामींकडे पाठवलं. तो पारसमणी याने घेतला आणि खरोखर हा बाहेर गेला, अंगठीला लावला तर खरं सोन्याची झाली अंगठी, त्याकडे सोन्याची अंगठी नव्हती. तर अशा प्रकारे त्याला लक्षात आलं बाप रे, मला पारसमणीला हरी बोल. काही अंतरावर गेला म्हणाला, पण मला एक लक्षात नाही आलं याने त्याच्या पडीक वस्तूंमध्ये तो पारसमणी कशा ठेवला होता. आहे तर पारसमणी, पुरावा आहे माझ्याकडे, पण सनातन गोस्वामींनी तो त्या पडीक गोष्टीमध्ये काय टाकला, जाऊन विचारायला पाहिजे. परत सनातन गोस्वामींकडे आला, मला एक विचारायचं आहे की हा पारसमणी, इतका मौल्यवान पारसमणी तुम्ही तिथे पडीक गोष्टीमध्ये का टाकला होता? म्हणजे ते जर ऐकायचं असेल तर तुला हा पारसमणी फेकायला लागेल. तर तो म्हणतोय पारसमणीपेक्षा जास्ती याच्याकडे काहीतरी मौल्यवान गोष्ट दिसते, ती मला पाहिजे. तर यमुनेमध्ये फेकला. आले म्हणाले पारसमणीपेक्षा मौल्यवान गोष्ट आहे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर तो म्हणाला कसं काय, सांगणार का तुम्ही मला? तर सनातन गोस्वामींनी छान एक उत्तर दिलं. म्हणाले पारसमणी आहे ना, जेव्हा स्पर्श करतो तेव्हा त्या पदार्थाला सोन्यामध्ये परिवर्तित करतो, पण पारसमणी जेव्हा स्पर्श करतो तेव्हा त्या पदार्थाला पारसमणीमध्ये परिवर्तित नाही करत. पारसमणी स्वतः पारसमणी आहे, पण तो सोनं 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 सोनं, पण पारसमणी दुर्मिळ आहे. म्हणतो हा हरे कृष्ण महामंत्र आहे, तो जेव्हा स्पर्श करतो तेव्हा तो त्याला फक्त मौल्यवान नाही करत, तो त्याला इतकं शुद्ध करतो की तो व्यक्ती त्याला शुद्ध करू शकतो, तो व्यक्ती त्याला शुद्ध करू शकतो. अर्थात हा पारसमणी दुसऱ्यांना जेव्हा स्पर्श करतो तेव्हा त्याला सोनं नाही करत, त्याला पारसमणी करतो. आणि तो पारसमणी जेव्हा दुसऱ्याला स्पर्श करतो तेव्हा त्याला सोनं नाही करत, त्याला पारसमणी करतो. म्हणून हा इतरांना पारसमणी करणारा पारसमणी एकच आहे. बाकी या जगातले जे पारसमणी ते सोनं करतात. म्हणून हरे कृष्ण महामंत्राचा काय गुण आहे की आपण आनंदी नाही होत, आपण निरोगी नाही होत, ते सगळं आपोआप होईल. सगळ्यात मोठी गोष्ट आहे आपल्यामध्ये परमेश्वरा एवढं पावित्र्य येतं, कारण ते परमेश्वरापासून अभिन्न आहे हरिनाम. तर श्रीकृष्ण कितके पवित्र आहेत, श्रीकृष्ण किती द्वेषमुक्त आहेत, श्रीकृष्ण किती क्रोधमुक्त आहेत, श्रीकृष्ण किती दयाळू आहेत. एका शुद्ध भक्तामध्ये श्रीकृष्णाने एवढे पावित्र्य येतं. श्रीकृष्णाने एवढं पावित्र्य येणं हे ऐकूनच कसं वाटतंय. पण श्रील प्रभुपादांचं जर चारित्र्य आपण बघितलं तर श्रील प्रभुपादांचं काय जीवन होतं, आयुष्यभर त्यांनी इतरांसाठी वाहून घेतलं. तर एका जीवात्म्यामध्ये इतके अमाप कष्ट सहन करायची आणि पूर्ण जगाला पवित्र करायची शक्ती कशी काय दिली? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. एकदा प्रभुपाद जप करत होते तर काहीतरी त्यांना प्रश्न विचारला, प्रभुपाद तुम्ही एवढं सगळं जो प्रचार करतायची शक्ती कुठून येते? तर प्रभुपाद म्हणे थांब एक मिनिट, हरे कृष्णा कृष्णा. ती माळ जी होते ते करत होते, ती संपवली. मग ते 16 माळा जे होते ते असे केले त्यांनी. म्हणाले इथे ठेवलंय, म्हणे नाव आय कॅन कॉन्कर द होल वर्ल्ड. प्रभुपाद म्हणाले आता मी जगाला जिंकू शकतो, पण आधी 16 माळा संपवायला पाहिजेत म्हणून. तर प्रभुपादांना हरिनामाच्या शक्तीमध्ये इतकी श्रद्धा आहे, आणि त्या हरिनामाच्या आधारावर त्यांनी प्रचार केला. पैशांच्या आधारावर प्रचार केला का? मंदिरांच्या आधारावर प्रचार केला का? मूर्तीपूजेच्या आधारावर प्रचार केला का? काय केलं? न्यूयॉर्कला जाऊन एका झाडाखाली बसले,
हरे कृष्णा हरे सो एका झाडाखाली बसून हरे कृष्णा हा जप करायला आवाज नाही लागत, श्रद्धा लागते. तर प्रभुपादांना त्या हरिनामामध्ये अमाप श्रद्धा आहे आणि म्हणून त्या हरिनामाच्या पारसमणीने श्रील प्रभुपादांना पारसमणीमध्ये परिवर्तित केलं. आणि हा पारसमणी कसा होता? हा फिरणारा पारसमणी होता. याने जगामध्ये प्रवास केला, याला स्पर्श केला, हा पारसमणी याला स्पर्श केला. आता ते पारसमणी ज्यांना श्रील प्रभुपादांनी स्पर्श केला ते आता प्रचार करतायत. आपले गुरु महाराज पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय प्रचार करतात? कोणाला स्पर्श केला तर त्याला पारसमणीमध्ये परिवर्तित करतात. तर म्हणून हरिनाम हे दिसायला असं एकदम साधं सोपं, काय हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम, काय कॉम्प्लिकेटेड काहीतरी पाहिजे, असं काहीतरी कठीण कानांना पण असं वाटायला पाहिजे की काहीतरी. मी जेव्हा गाईन तेव्हा शेजारचा म्हणून बाप रे, काय तुम्ही असं कधी स्पेशल काहीतरी मंत्र गाताय असं वाटतंय. तर श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत, मी पण तसाच होतो. मी पण एका संन्यासाच्या वेशात फिरत होतो. काही लोक म्हणाले तुम्हीच कृष्ण आहात, बरेचसे लोक म्हणाले हे कोणतरी साधू दिसत आहेत. तर श्री चैतन्य महाप्रभू पण असे साधे दिसणारे कृष्ण आहेत, पण शक्ती खूप आहे. शक्ती कशी आहे? बोला, हरी बोला. तसं त्या हरे कृष्ण महामंत्र आहे जो श्री चैतन्य महामंत्र, तो पण दिसायला खूप साधा आहे पण त्याच्यामध्ये अमाप शक्ती आहे. तर आपण नेहमी म्हणायला पाहिजे, हा दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. चला आपण इथे थांबूया. आपण दुपारच्या क्लास नंतर घेऊया, आपण उशीर झाला म्हणून. जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. जय श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. येस.